नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। रणे दंडो निरावनासी सावध करावे सुमित्रासी रामाला ते स्नेहसी जीवी जीवासी जीवन। सुरू करतो। जेव्हा रामाने रावणाचा वध नाही पराभव केला तेव्हा तो अति प्रेमाने स्नेहाने आपल्या भावापाशी आला आणि त्याच्याकडे हे करू लागला, आपला आत्मभाव व्यक्त करू लागला। राम जगाचे जीवन राम जगाचे जीवाचे चितधन सकात्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्म। राम जे आहे ते जगातले आधार आणि जीवन आहे ते जगाचे पूर्ण जगातल्या सृष्टीचे आणि ते सगळ्यांच्या जीवाचे सगळ्यांचे जीवन आहे असे महाराज म्हणतात। तोची राम स्वय आपण वाचवावया लक्ष्मण कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्यासी कल्पांती मरण असे ना। स्वतः परिपूर्ण परब्रह्म राम स्वतः लक्ष्मणाला वाचवायला जसं कोणत्या भक्तावर कोणत्या तरी देवाची कृपा अफाट झाल्यावर जगाच्या शेवटपर्यंत माणूस वाचणे अशी ही कृपा रामाची। राम निज ज्ञाने अति समर्थ तोही वानराचे विचारात अनुसरला स्वय वर्तत अनुचरित लक्ष्मी। राम जे आहे ते ज्ञानात असं समर्थ खूप समर्थ त्यांना कोणाच्या सल्ल्याची किंवा शब्दाची गरज नाही तरी ते आपल्या भक्तांचा आणि वानरांचा मान ठेवण्यासाठी ते त्यांचे शब्द आणि त्यांचे सल्ले ऐकू लागले। भूत भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन तरे मनुष्य नाट्य विडंबन स्वयापन दावित। प्रभू श्रीराम सगळं माहिती त्यांना भूत भविष्य वर्तमान माहिती तरी ते मनुष्यासारखं वर्तन करू लागले कारण आपल्याला भूत भविष्य माहिती असलं तरी सध्या जे होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला भाव व्यक्तच करायला लागतं। विकळ देखोनी लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्ह व्रता करी विलपन ते लक्षण अवधारा। जेव्हा लक्ष्मणाला त्यांनी विकळ बघितलं तेव्हा राम जे खूप व्याकुळ झाले आणि ते त्यांना भविष्य माहित असलं तरी ते भावना व्यक्तच करू लागले। लक्ष्मण देखोनी दुर्रोक्षित धरोनी सुषेनाचा हात बंधू स्नेह कळवळीत काय बोलत श्रीराम। जेव्हा रामाने लक्ष्मणाला आपल्या रक्तात भिजलेलं पाहिलं तेव्हा त्यांनी सुषेणाचा हात धरला आणि त्यांना बंधुभाव कळविला। प्राण परिसाधिक जान सखा बंधू लक्ष्मण मज एकले सांडून स्वय प्रयाण मांडले। राम म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आहे ते माझ्या प्राणापेक्षा जास्त मला माहिती मला महत्वाचं आहे असं राम म्हणतात। सखे बंधू सो दोघे जण येराचा आश्रय धरून वना निघालो आपण पितृवचन पाळावया। राम जे निघाले होते त्याला पितृवचन पाळायचे होते म्हणजे निघाले होते त्याच्यासोबत लक्ष्मण पण आले ते कोणाकोणाच्या तर आश्रमातून कोणत्या कोणत्या जंगलातून फिरून इथपर्यंत आले होते। वचन ऐके सुसेना लक्ष्मणे वेत दिया प्राणा मज चाड नाही निज प्राणा रजना काय चाड। राम म्हणतात की वचन ऐक माझ्या सुसेना की तू माझा ते भाऊ आहे ते सध्या विकट पडलाय मी काय सांगू। बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परम शौर्य बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला। माझे जे सगळे आहे ना धैर्य शौर्य यश कीर्ती सगळं माझं असं गायब झालं मला काहीच सगळं माझं बुडालंय असे राम म्हणतात। बुडाली माझी कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बंधू निश्चित अंतरला। माझी जी आहे ना सगळी यश कीर्ती परम ख्याती सगळी माझी काय कामाची नाही राहिली त्याची किंमत नाही असे राम म्हणतात। चंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। नेत्रा येत से अंधारे गात्रे कापती तरतरी धनुष्य न धरवे करे धीर निर्धारी न धरवे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। नेत्रा येत
तर तरी मनुष्य धनुष्य न धरवे करे धीर निर्धारी न धरवे. डोळ्याला झापडी यायला लागलेली आहे, हातात धनुष्य धरावा अशी सुद्धा अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली नाही. अंधारी असणे सर्व शरीर विकळ अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि अशा अवस्थेत लक्ष्मणाला काय बोलतो? प्राण जाती विकळ मती न स्मरे अळमाळ वाचा जात से बरळ शरीर चळचळ कापत. प्राण विकळ झालाय, शरीर थरथर थरथर अशा प्रकारे कापायला लागलेलं आहे. आणि वाचा म्हणताना बोबडं बोलणं यायला लागलेले, वाचा सुद्धा बरोबर स्पष्ट अशा प्रकारची यायला गेलेली आहे. आता मग युद्धाचे कार्य कोण यश कोण घे आपण कोण कार्य बघून वारावण बंधू लक्ष्मण अंतरला. अहो, आता मला यश कशाला घ्यायचंय आणि यश घेऊन काय करायचंय? माझा बंधू माझा भाऊच जर वाचत नसेल तर मला यश घेऊन काय करायचंय? विजयी होऊन काय करायचंय? अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे. चाड नाही विजय वृत्ती चाड नाही द्रत गती चाड नाही यश कीर्ती बंधू निश्चित अंतरला. माझा बंधूच जर माझ्यापासून अंतरला तर या यशाची मला कसल्या प्रकारची चाड नाही, आवड नाही, द्रतीची आवड नाही, वीर्य वृत्तीची आवड नाही, कसल्याच प्रकारची मला गोडी राहिलेली नाही. माझी सुद्धा वाचावं अशा प्रकारची मला अवस्था झालेली नाही. जीविताची चाड कोण उभ्याच मे सांडेन प्राण या जिन्याचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला. जगण्याची चाड काय, आवड काय? माझा बंधूच जर माझ्यापासून अंतरला, लांब अशा प्रकारचा जर गेला, मला सोडून जर गेला तर माझं वाचून कसल्याच प्रकारचा उपयोग नाही. धाव पावरे लक्ष्मणा का करीतो से प्रयाणा मज सोडून दिनवदना कोण्या स्थाना जातोसे. हे लक्ष्मणा, धाव पाव लवकर, सावध होय अशा प्रकारचं. मला या ठिकाणी युद्धभूमीत सोडून तू कोण्या ठिकाणी प्रयाण करायला लागलेला आहेस? वने मी पिढीला सरे उपवासे म्हणून या रुसून जातोसे हे युद्ध करिता भागलासे म्हणून जासे विसावया. वनात दुःख झालंय तुला, उपवास अशा प्रकारचा घडलाय आहे का नाही? उपवास कसा घडतोय तो राम भक्ताला विचारा, आहे का नाही? 14 दिवस उपवास धरल्यावर काय अवस्था होती, आहे का नाही? ज्याची वेदना त्यालाच माहिती. अशा प्रकारे आणि हा तर 14 वर्षाचा उपवास घडला तुला लक्ष्मणा. त्याच्यामुळं माझ्यावर तू रुसलास की काय आणि मला सोडून जात आहेस की काय? इंद्रिता सारी कारण योद्धार नेत्र मला तू करिता द्वंद्वा ही सीता बोलली अपवादा त्या विषादा मानिले. इंद्रजिता सोबत युद्ध केलंस आणि त्या युद्धात तुला दुःख झालंय का काय? नाहीतर म्हणताना सीता तुला अपशब्द अशा प्रकारची बोलली. तू माझ्यापासून पर्णकुटीपासून दूर जात नव्हतास, त्यावेळेस सीता तुला अपशब्द बोलली, त्या शब्दाचा तुला राग आलाय की काय? त्यामुळे लक्ष्मणा, मला सोडून तू प्रयाण करत आहेस. लक्ष्मणा ये रे परतो निमाज भेटी दे रे मधवरे रुसला शिकारे दोघे वनीचे सांगाती. हे लक्ष्मणा, परतून ये रे परतून ये आणि मला भेट दे. माझ्यावर काय तू रुसलास का काय? सेवा करता करता थकलास का काय? त्याच्यामुळं मला अशा प्रकारचे एकटं टाकून जात आहेस. तुझवेन नगे जीवन सर्वता न सेवी मी अन्न न करे अयोध्या गमन उभ्या प्राण सांडिन. तुझ्या वाचून मी जीवन पाणी सुद्धा घेणार नाही, अन्न तर घेणारच नाही. आणि तू जर उठला नाहीस तर माझ्या जीविताचा सुद्धा मी त्याग करीन. अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे. तान लगे मज सर्वता काय तोंड दाखवू भरता काय उत्तर देऊ तिघी माता बंधू सर्वता अंतरला. आणि परत जर अयोध्येला जर गेलो तर सीता म्हणताना आता मला लागत नाही. परत अयोध्येला गेल्यानंतर तिघी माताला उत्तर काय देऊ? गावात गेल्यावर गावातल्या लोकांना काय उत्तर देऊ? अशा प्रकारची चिंता करायला लागलेली आहे. शत्रुघ्न माझ पुसेल जेव्हा काय मी मुख दाखवू तेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवा कांत. शत्रुघ्न मला विचारी
लक्ष्मण कुठे? त्याला काय म्हणून उत्तर देऊ? गावातले लोक विचारते ना, त्यांना काय उत्तर देऊ? माता विचारते आणि त्यांना काय उत्तर देऊ? अशा प्रकारची दीन अवस्था रामचंद्राची झालेली आहे. मनवोनी घातले लोळणे अंग टाकिले धरणे लक्ष्मणे मोकलिले रणे कोण शिराणी दिल्याचे. असं म्हणलेलं गडगड गडगड जमिनीवर म्हणताना अंग टाकून दिलंय. आणि अंग टाकून लक्ष्मण जर नाही तर माझ्या जगण्याचा अर्थ काय, असं म्हणून विकल अशा प्रकारची अवस्था रामचंद्राची झालेली आहे. वक्षस्थळ पिटी हाते डोळे पिटी धरणीते विकळ जाता सर्व सामरते तुझे नेते ते धरलेले. वक्षस्थळ पिटायला लागले, छाती पडवायला लागले, कपाळावर हाणून घ्यायला लागलेले. लक्ष्मण जर भेटला नाही तर माझ्या जगण्याचा अर्थ काय, अशी विकळ अवस्था म्हणताना रामचंद्राची झालेली आहे. आणि तेवढ्यात सुषेण वैद्यराज फक्त त्या ठिकाणी आलेले आहेत. मेरू कडकडीता की धैर्याचा स्तंभ पडता की तारू समुद्री बुडता झाला राखता सुषे. मेरू पर्वत दुभंग लागलेला आहे, कडकड काढायला लागलेला आहे. नाहीतर नौका म्हणताना पाण्यातून जा लागलो तारून तिच्यावर, आणि नौका जर त्या ठिकाणी बुडायला लागलेली आहे आणि बुडत्या नौकेला जसं वाचवावं त्याप्रमाणे म्हणताना रामचंद्राची अवस्था झालेली आहे. मरतया अमृत पान की दुकाळिया मिष्टान की अवर्षणी वर्षे घन देवी वचन सुसेनाचे. रामचंद्राची अवस्था अशी झाली आहे, एखादं मरायला लागलंय आणि त्याला औषधी सिद्धेश्वर कापसे नाहीतर म्हणताना दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळात पाणी पाऊस पडावं त्याप्रमाणे अवस्था झालेली आहे. रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ऐक्य स्वामी रघुनंदन तू सर्वदा पय सावधान बंधू वैलेल वासन जाण जनी मनी धरतोसी. सुषेण वैद्यराज सांगायला लागलेले आहेत, ऐक रामचंद्रा, बंधू वैकल्य म्हणताना कसल्याच प्रकारची विकळ अवस्था झालेली नाही, सावध अशा प्रकारचे येतं आणि चिंता करण्याचं काही कारण अशा प्रकारचं नाही. उभा राहुनिया चममुखी खासी चिंतेसी बाण हृदयी घेसी तेनी अत्यंत दुखी होसी ऐसे मानसी न धरावे. असं मानसी मनात धरू नको, काय का नाही. चिंतेचे बाण, चिंता आणि चिता याच्यात फक्त एक अनुस्वार अशा प्रकारचा आहे, पण चिंता माणसाला उभं आयुष्य जाळती आणि चिता एकदाच जाळती, आहे का नाही. अशा प्रकारचे चिंतेचे बाण हृदयाच्या ठिकाणी म्हणताना रामचंद्र तू काही घेऊ नकोस. नाही पंचत्व पावला नाही दिसे यांचे वंदना. असे चिंतेचे पावन नाही दिसे याचे प्राण गेला जीवा चिले अशी आभरला. नाही पंचत्व पावला नाही दिसे यांचा प्राण गेला जीवन श्रीने असे भरला नाही निमाला सर्वथा. अशा प्रकारे निमाला नाही, निमाला म्हणजे गेला नाही, याचं पंचत्व म्हणताना पावलेलं नाही, पंचत्व विलीन अशा प्रकारचं झालेलं नाही. आणि लक्ष्मण म्हणताना सावध अशा प्रकारचा आहे, फक्त बेशुद्ध अशा प्रकारच्या अवस्थेत पडलेला आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. विशीर्ण नगे प्रभु रामचंद्र भगवान की जय. विशीर्ण न दिसे याचे वंदन नाही पाकले देह चिन्ह नाही काय म्हणा चढती जाण येणे लक्ष्मण जीत असे. विशीर्ण आहे का नाही. माणूस गेल्याच्या नंतर त्याची अवस्था पूर्ण पालटती, शरीर पूर्ण गार पडते, त्याच्या अंगात म्हणताना ऊर्जा राहत नाही, गरमी अशा प्रकारची कसलीच शिल्लक राहत नाही. तसं विशीर्ण विस्तीर्ण अशा प्रकारचा याची म्हणताना अवस्था पंचत्व विलीन झालं नाही, अशी अवस्था सावध याची लक्ष्मणाची आहे. श्रीराम पाहे सावधान सुप्रसन्न याचे वंदन पदका पदा सारखे जाण मुख्य
चिन्ह दिसते आहे. श्रीरामा बघ याच्याकडं सुसेन वैद्यराज सांगतेत याचे वदन कसं आहे प्रफुल्लित अशा प्रकारचं या सावध अशा प्रकारचं या हा काय म्हणतात पंचत्व निघालो नाही पंचत्व विलीन अशा प्रकारचं झालं नाही फक्त चैतन्य असून अवस्थेत अशा प्रकारचे आहेत. सुकुमारयाचे करकमळ शीतळ लागती चरण तळ तटवती नेत्र यौवन शिवाजी महाराज बोरवलकर वाचक. नवीस नाही राम. याचे कर आणि कमळ म्हणतात हात आणि पाय मेलेल्या माणसाचे गारगण पडते याचे कसे गारगण पडलेले नाहीत म्हणतात शीतल पडलेले नाहीत गरम अशा प्रकारचे येते सावध येते आणि चेहरा म्हणताना प्रफुल्लित अशा प्रकारचा आहे आणि जर मेलेल्या माणसाचा जर चेहरा बघितला तर त्याची फार विकळ अशा प्रकारची अवस्था होती पण याची अवस्था लक्ष्मणाची तशी झालेली नाही. सुसेन वैद्यराज प्रभू रामचंद्राला सांगतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. प्राणहीन पय शरीर याचे न देखो साचार सावधान याची गात्रे वक्र केशावतार हा होय. प्राणहीन याच्यातलं चैतन्य जर शरीरातलं निघून गेलं आहे का नाही त्याची अवस्था देहाची अवस्था पूर्ण पालटलेली असते. प्राणहीन याचं शरीर मंथन झालेलं नाही याची गात्र अवयव शरीराचे हे काही थंड पडलेले नाहीत चैतन्य टवटवीत प्रफुल्लित अशा प्रकारचे आहे. सावधायके रघुनंदना आरी गज सैन्य पंचानना राक्षस कुळ निर्भंजना बंधु रत्न भयनाये. हे रघुनंदना रामचंद्रा सावध ऐकणं नुसतं आणि सावध ऐकणं याच्यात फरक अशा प्रकारचा आहे का नाही. नुसतं ऐकायचं म्हणजे नळी फुंकिली सोनारी इकडून तिकडे गेले वारे असं नाही. नुसतं ऐकलं नाही सावध ऐक चित्त सावध ठेवून ऐक म्हणताना आणि तसं याचा प्राण विकल अशा प्रकारचे झालेला आहे. हा लक्ष्मण सावध अशा प्रकारचे आहे. शक्ती भेदे लक्ष्मण पडला काही जाण सर्वता नाही दिसत हेही चिन्ह अवधारे. शक्तिभेद झालेला आहे लक्ष्मणाला फक्त शक्तिभेद आणि त्या शक्तीच्या भेदामुळे लक्ष्मण म्हणतात प्रभाकर महाराज आळले. अशा प्रकारचे पडलेले आहे. जरी दिसत आहे विकळ तरी पाठव्याचे प्रबळ दुखदुखीत नेत्र कमळ आळूमाळ दिसत आहे. रामचंद्र भगवान की जय. जरी दिसत आहे विकळ तरी पाठव्याचे प्रबळ दुखदुखीत नेत्र कमळ आळूमाळ दिसत आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सर्वत्र याची भय नाही हे मी जाणत तसे पाही प्रतिज्ञा करीतो तुझे पायी भय नाही लक्ष्मणा. हॅलो महाराज गजेरच केला वगैरे राहिले सांगायचं पहिले. अशा प्रकारे ब्रह्मांड नायक रामप्रभूच्या रामायणांतर्गत लक्ष्मण महोत्सव शक्ती योगानंद महाराज गुंज या परिसरामध्ये तृतीय वर्षी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मला वाटतं तिसरे वर्ष मी आलेला आहे. ब्रह्मांड नायक देवाचा देव देवाला दुःख करण्याची गरज नाही पण बोलीला वाल्मिक तैशीची करीन. ब्रह्मांड नायक रामप्रभू सांगतात जर माझा लक्ष्मण केला तर राम संपला. कारण ज्याचं लक्ष गेलं त्याचा राम गेला. लक्ष्मण कोणता नावाचा लक्ष्मण येडा बाबा पाहिजे ऐका नाही इथला नाही का आमच्या ठिकाणी नाव लक्ष्मण आणि येड्या बाबा मुलको हे नाही लक्ष
उत्कट साधून शिळा सेतू बांधून लिंग देह लंका रामायणात याच्यात आहे. सर्वा गती राम देहा देई एक. या हृदयातला राम वृत्तीवर येण्याकरता लक्ष लागत आणि ते लक्ष जर माझं गेलं तर राम संपाला. मग सुषेण कोण? रामायण तर इथे आहे ना. सुषमा नावाची नाडी चैतन्याला वृत्तीवर आणण्याकरता प्रेरणा देऊ लागली. थांब प्राणा, अजून लक्ष गेलं नाही. याचं पातळी अजून प्रबल आहे. माणूस मेला का नाही मेला हे पहिले जुने माणसं ओळखायची. आता विज्ञान माणसं ओळखू शकत नाही आहे. गैरे महाराज, इंजेक्शन भरल्यावर मेलेल्याला द्यावाच लागतं. ते माघारी घेता येत नाही. औषध वाया जातं का? नाही. मनुष्य मेलेला कळत नाही आणि आता त्यातली त्यात कळत होत नाही. माणूस गेला कोमात, नाकाला बसलं, मेलेलं मी धुडधुड करतो. खिडकीतून बघितलं म्हणत आहे अजून. जेव्हा दवाखान्याचं बिल लिहिल तेव्हा पेशंट तुमच्या हवा. मेलेला माणूस कळत नाही. त्याचं पातव्य प्रतिबल योग्य आणि कर्ममधलं जेवढं कर्म त्याचं जाजवले काम करतं. सर्व नाड्या व्यवस्थित चालतात. याचे तळ हात तळ पाय असणारे विदुर महाराजांनी सांगितलं थंड कोणाचे पडतात? मेलेल्याचे का जिवंताचे? माने महाराज, मेलेल्याचे गार पडतात आणि जिवंताचे गरम असतात. केव्हा? पुसाच्या महिन्यात का? बरोबर आहे का नाही? कारण वृत्तीवर येण्याकरता पाय याचे शीतल नाही. याच्या पायामध्ये उष्णता आहे आणि याच्या नाड्या सगळ्या व्यवस्थित काम करते. किंवा डॉक्टर कोणता होता? डिग्र्या कंप्लीट केलेला नाही. आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुसेन होते. सुसेनाने निष्कर्ष रामाला दिला. आता मी जाणत असे वैद्यक प्रेत चिन्ह आवश्यक सौमित्र भय नाही देत प्रतिज्ञा. हे ब्रह्मांड नायक रामप्रभू, मी एक वैद असाय. मेलेले माणसं ओळखीनं हे माझ्या पूर्ण ध्यानात आहे. माणूस मेलेला 100% मी ओळखतोय. हे रामा तुम्हाला तर माहित आहे ना. देव म्हणले तुमच्या पुढं काय बघा, तुम्ही आंघोळा लावल्या, आम्ही नीट झाल्या, कोणाचा मतलब काय घेणे त्याच्यावर. देवाने डॉक्टरला प्रोत्साहन दिलं. डॉक्टर साहेबांनी विचार केला. जर डॉक्टरांनी देवाला विचारलं मी कसा आहे तर देव काय म्हणे? तसंच आहे ना. रामायण एखादा सांगायला ते सांगून उठल्या म्हणला जमलं का नाही, आपल्याला जमलंच म्हणावं लागतं. कुंकडका मोरड घालेला पण जमलं, लय बेस्ट जमलं. तुमच्यासारखं एखादा नाही केलं. शक्ती भेदली हृदय संधी त्यासी उपाय ऐकत्र पानिधी एक वेळा अनोरी दिव्य औषधी बंधू सोबत. ब्रह्मांड नायक रामप्रभू लक्ष्मणाच्या हृदयाला शक्तीचा भेद झाला. का शक्ती लागून वारुळात गेली. बरेच लोक म्हणतात शक्ती लागली आणि वारुळात गेली. मग काय वारुळावर युद्ध होतं का? काय करायला? वारुळात गेली. शक्तीला हृदयाने स्पर्श केला आणि शक्तीने स्पर्श केल्याच्या ओघाने लक्ष्मणाची काया विकल पडली. देहीची विदेही भोगू दशा. या अवस्थेवर लक्ष्मण पडलेला. लक्ष्मण मेला नाही. डॉक्टर सुषेण राजाचं म्हणणं मनसी औषधी येते कैसे ना त्या उपायाची सांगेन. एक वेळा प्रार्थून वायुनंदन औषधी जाणं. म्हणून सुषेण राजाने रामप्रभूला सांगितलं याला उठवायचं जर असलं तर याला औषधी आणावा लागते. रामाने विचारलं मेडिकल कुठे? ते म्हणलं मेडिकल अंबाजोगाईला कोरोनामध्ये डी इंजेक्शन की वय खाला. बरोबर आहे का नाही? मग मेडिकल कुठे? याला दुर्नागिरी नावाच्या पर्वतावर संजीवनी नावाची वल्ली ती आणल्यावर लक्ष्मण उठे. जवन सूर्य
कश्यपतयो कार्यानो तो सांगितलं मग त्या वल्ल्या हानीन कोण म्हणजे हनुमंता सेवा काम करणार कुणी नाही. एकदा हनुमंताची प्रार्थना करा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. जर हनुमंताला शरण गेला, कोण देवाला सांगितलं, देवाला सांगितलं भक्ताला शरण दा, तर हनुमंत वल्ल्या आणते आणि त्या वल्ल्या डॉक्टर सुचेल लक्ष्मणाला उठवी. उदय एका गबस्ती औषधी प्राप्त नवती आणि अनावर ब्रह्मशक्ती उर्मिळापती सांगितलं रामा औषधी आण, पण कधी आण? सकाळचा नाश्ता करून नाही ना. आणि काही काही भागामध्ये दिवसा शक्य आहेत महाराज, सूर्याचं किरण पडतं की नाही मला माहित नाही, पण गंगाखड भागामध्ये मला वाटतं दिवसा शक्तीचे कार्यक्रम होतात. भारतात रात्री किंवा अमेरिकामध्ये दिवस असं म्हणतात ना, असं काही का? जर या ब्रह्मशक्तीवर सूर्याचं किरण प्रावर्तित झालं तर औषध उपयोगाला येणार नाही. आणि औषध कारा जर सिद्धीला नाहीच गेला, ज्याच्यावर प्रयोग केला तो मेल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर सुसेनाने सांगितलं. सदावया कार्यासी सामर्थ्य एक हनुमंतासी इतराची गती कायसी लक्ष्मणाशी वाच. डॉक्टर सुसेनाने सांगितलं 18 पद्म वाहणार आहे. किती पद्म? 18 पद्म. एवढ्यात एकही बलवान नाही, फक्त एकच बलवान आहे. कारण मनोजवम मार्वत तुल्य वेगम, मनाच्या वेगापेक्षा ज्याचा अधिक वेग आहे अशा हनुमंताशिवाय काम होणार नाही. याच्याकरता हनुमंताला शरण राहा. इतुके सांगणे श्रीरामासी सवेची सांगे हनुमंतासी आजी सौमित्र वाचवावयासी तुची होशी प्राण सामान्य नाही की रामप्रभूची एवढी समजूत डॉक्टर साहेबांनी काढली आणि हनुमंत पाठीमागच उभा होते. हनुमंत कुठं उभे येतात? पाठीमागच असतात. जिथं जिथं रामायणाची कथा आहे तिथं तिथं हनुमंत कथा घेऊन उभा असतात. म्हणून हनुमंतराय पाठीमागं उभा येतं. हनुमंताने सांगितलं घाबरू नको, तुझं काम 100% होईल. हनुमंताची विनंती डॉक्टर सुसेन करतात. जवळी बोलावनी वायू नंदन गुज सांगे सुसेन लक्ष्मण पडिला विसज्ञ त्याशी जीवदान त्वाजा. हनुमंतरायला जवळ बोलिला डॉक्टर साहेबांनी आणि कानात बोलायला सुरुवात सांगितली. गुज बोलावं लागतं कानामध्ये. गुज बोलायचं ऐका ना, इकडे या ना, फलाण्या गावात शक्ती जाईल का कडीला, हे गुज बोलावं लागतं. आणि ज्याच्या मनात गुजर बोलता येत नाही ते ठामपणे म्हणतं आपल्याला काय करायचं, द्यायचं देवा नाही तर नाही, देवा काय घेणे त्याच्यावर करायचं ते करू द्या. बरोबर आहे का नाही? हे कर्म अवघड आहे. मग गुज सांगायचंय, कान जवळ केला आणि हनुमंत हित ते बोलावे. हिताचं बोलायचं असलं तर कानात बोललं आणि हनुमंताला सांगितलं हनुमंता एवढं लक्ष्मण वाचवण्याकरता तुला काम करावा लागल. डॉक्टर सुसेन बोलतात. चंद्र भगवान की जय. वाचविलिया लक्ष्मण रामाची सुख समाधान सुख सुग्रीवांगदान सुख संपन्न. जर हनुमंता लक्ष्मण वाचला तर रामाला सुख होईल. रामाला सुख झालं म्हणजे सगळ्यांना सुख, अंगदाला सुख होईल, जामवंताला सुख होईल, 18 पद्म वानरांना सुख होईल. याच्याकरता राम वाचला पाहिजे असं बोलू लागला. तू श्रीरामाचा निजभक्त तुझा सपाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुल्लत राम स्मरत सर्व. कशा मला हनुमंताला काम सांगितलं? दिन रजनी हा चिन्हंदान गोविंदाचे रात्रंदिवस रामाचं भजन करतोच. आम्ही फक्त पोटी करतोच भजन आहे. ते बी जवळ्याने जवळ्याकडे बघणे गजर केल्यावर आपलाच आवाज निघतो का काय मोठा. आणि बऱ्याच लोकांना संध्याकाळी पोती चालू झाली. आज नाही बरं का, आज मी नाही नेला त्याच्या पाठीमध्ये किती झोप येते. नाही तर पोती झाल्यावर अशी आरती नेल्यावर म्हणावं लागतं घ्या आरती. म्हणले झाली का काय पोती? देहीची विदेही
भोगू दशा. वृत्तीवर येण्याकरता रामप्रभूला आता हनुमंताला सांगितल्यावर जर राम वाचला तर आपलं काम होईल. मग हनुमंत याच्याकरता भावाच्या जीवनाचं हेच दान रामाला तुला द्यावा लागेल. तुझ सर्वाभूती समसमान अखंडता रामानुसंधान दृश्य दृष्टा आणि दर्शन रामची अखंड चिंतन त्या ब्रह्मांड नायकाचं तू करतोस. बाह्य लक्षणाने रामन अंतर्लक्षणाने राम. बाह्य लक्षणाने महाराज आणि अंतर्लक्षणाने नी महाराज. म्हणून सांगितलं अंतर्यामीचं भजन तुझं चालू. मनाची ये मनी गुंपी येला शेला बाप रुक्मा देवीवरून विठ्ठलवारी केला. हे भजन मनाचं ध्यानाचं नाही. मग अंतर्वृत्तीने 5 कर्म इंद्रिये 5 ज्ञानेंद्रिये ज्या भक्ती साधनेकडे लागली त्याची त्रिपुटी मावळल्याशिवाय राहत नाही. द्रष्टा ज्याचे ज्ञानमय डोळे झाले त्याला दिसणारी वस्तू पापी दिसत नाही. जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत. ही वृत्ती ज्या साधकाची होत नाही तोपर्यंत त्रिपुटी मावळत नाही. नाथबाबाचं म्हणणं. सुग्रीव अंगद जांबवंत नळरे आदी वानर समस्त तुझे नियमी राम भक्त श्रीराम सेवित. सांगितलं फक्त संत धरावी संताचे ते पाय. मग संत कोण? वानर योनीमध्ये सगळ्यात अग्रगण्य हनुमंतराय संत. संताच्या योगाने वानराची आणि रामाची भेट झाली म्हणून तुमच्या योगाने राम मिळालेला आहे. तुम्ही जर आमच्यात नसतात तर राम मिळाला नसता. बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही कसं का व्हायना पुढं होऊन रामायण लावलं ना ऐकायला मिळालं. तुम्ही जर नसतं लावलं तर गावाला ऐकायला मिळालं नसतं. आणि आम्हाला 14 दिवस ह्या व्यासात जाता आलं नसतं. बरोबर आहे का? इदळ महाराजांनी सांगितलं 14 दिवस कसे कसे उपास घडते त्यांचे हाल ते आपल्याला कळत नाही. इमानदारीने सांगा सोय होती का नाही? कोणत्या जाग्या वनवासी उपाशी आले? कधीच नाही. वनवासाची सोय होती पण वनवासाच्या घरीच ना त्याची सोय होत नाही. कारण त्याला त्या दुकानावर जाऊन शाबू किलो भरून भगर आणावंच लागायची. नेमकी फळावरून दुकान बंद होणं. पण तुम्हाला ऐकतंय ना गावगाव गेले की लोक म्हणतात किती लोक आहेत आपले किती लोक गेले यांना 7 म्हणल्यावर कुणी जीव घालतंय. 7ला तर काही चिंताच नाही. नाही तर बऱ्याच शिट्टेमध्ये का नाही एक आद्याचा मोसम तर त्याचं वर्णन करण्यातच आहे. फळाच्या गावात गेले फराळ झाली केळं आले टरबूज आले हेच वर्णन ऐकावं लागतं. आणि धन्य तुम्ही 7. मला वाटतं कमीत कमी 7 जणांनी तरी शेवट पार पाडला. पण सकाळी आयाराला रुसू नका. आता राम आहे तुम्ही रावण बनू नका. तुझे नियमा श्रीराम भेटी तुझे नियमा श्रीरामी गोष्टी तुझे निराम देखिला दृष्टी. देवाच्या सानिध्यामध्ये संत येण्याकरता संताचीच गरज. मग तू संत आहेस. तुझ्या योगाने देव प्राप्ती झाली. देवाचं आमचं संभाषण संतामुळं घडलं. याच्याकरता हनुमंत आता हे दुजेपणा करू नको. देव आणि भक्त हे नातं एक वृत्तीवर आणण्याकरता संताची संघर्ष सोडावा लागत नाही. असं असणारे सुसेनराज हनुमंतरायला बोलतात. तुझे निवानर वनचर झाले श्रीराम सेवेचे किंकर तुझे नि भव समुद्र दुस्तर झाले. झाडाचा पाला खाणारे वानर असणारे माकड येवणीमध्ये आम्ही जन्माला आलो फक्त तुझ्या संगतीमुळं. तुझ्या संगतीमुळं राम भजनाला आम्ही लागलो. भजन काय हे आम्हाला कळालं. मला वाटतं गैरे मामाने सुद्धा या छोट्या छोट्या लेकरायला रामायण काय केले. काय त्या लहान मुलांना सुंदर असा रामायण सांगितलं. जाऊ द्या त्यांनी ओळीबद्दल की सांगू द्या पण त्याची बोलण्याची वृत्ती पाक असेल. बोलण्याची वृत्ती काय त्याचं वय काय आहे त्याला विरोध बोललं बाबा तू माझ्या वयात आल्यावर किती सांगशील. मला तुम्हाला मी ऐकणार नाही. खरं की नाही बाबा? कारण तू ज्या वेळेला मला ऐकायचं ना त्यावेळेला मी तर रामायण सांगायचं नाही. आता निश्चिंतीने पावलं विसावा असं घडत माझा. जन्म मरणाचे आवर्ती बुडतो होतो मारुती देत वाला ओणी श्रीराम
यक्षी येऊनी फेऱ्याचे झोके खात होतो मी. फेरे पुनरपी मननम पुनरपी जन्म, याच्याशिवाय मला दुसरं काही कळत नव्हतं. म्हणून या भावी जीवनाचा उद्धार करण्याकरता संत कृपा झाली आणि इमारत फळाशी आली. ही कर्मबंधाची इमारत संतामुळं फळाला आली असे डॉक्टर सुशेनराज हनुमंतरायला मोठेपणा देतात. हे चीनवला सांगू किती तुवा उतरली त्रिजगती तुझे पापी उतरती पाप निर्मुख. हनुमंत याची काय म्हणून नवल सांगू. या 3 जगाचा उद्धार का केला. कोणत्या 3 जगाचा केला. ऐरावण मैरावण मारता वेळेस पाताळाचा उद्धार केला. मृत्यू लोकामध्ये लंका दहन करताना लंकेचा उद्धार केला. आणि स्वर्गामध्ये जन्मल्या सूर्याला पकडायला गेल्यावर देवलोकाचा उद्धार केला. याला म्हणायचं 3 काळाचा उद्धार करणारा तू असा मारुती हनुमंतरायला बोलतात. वानर मानती समावेत पडिता उपवासी समस्त तुवाने ओनी विवरांत के. सीता मातेची सुट्टी करण्याकरता दक्षिणेचा मार्गक्रमण केला. हेमा नावाच्या अप्सरेच्या युगामध्ये वानर गेले. अन्न पाण्याविचार वानर मरू लागलेले. कोणाला रस्ताही दिसेना, पण तिथं लाईटिंग आत्मज्ञानाची तो केली. कोणत्या ज्ञानाची. आत्मज्ञानाची. ही नाही, ही देखाव आहे. आत्मज्ञानाची लाईट केली. लक्ष प्रकार करून फळं पाणी या ठिकाणी पाडलं आणि आम्हाला शांत करून पुन्हा युवरातून बाहेर काढलं तरी आम्हाला मेळ लागला नाही. तसंच आहे बघा. आपण बाहेर आलो पण आपल्याला कशासाठी आलो अजून कळालं नाही. अजून आपण म्हणतो मीच आहे, माझ्याशिवाय जमत नाही. हे कारण पहा, तू होतास, आणलंस काय नेणार काय याचं गणित लागत नाही. विवेरे सहित हेमा तुवा उतरली विरोक्तमा समुद्र ती प्लवंगमा मुरनाधर. काय केलं. हेमा नावाची अप्सरा त्या युवरामध्ये होती. युवराचाही उद्धार केला आणि अप्सरेचाही उद्धार केला. हे पक्क लोकांनी ज्ञानात ठेवलं. त्याच्याने माणसं म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. संत आले घरा तोच दिवाळी आणि दसरा ही दोघांची ते योगामध्ये होतं. आता नाही. संत आले घरा आणि दार खिडक्या बंद करा. त्यांना आत सुद्धा येऊ नका. मारुती नाही बळ. पाखे विना माझाचा गोळा संपत्ती उतरला की हेळा शुद्धी लावणी त्या काळा समुद्र जळा. जटायूचा भाऊ संपाती असणारा त्याला पक्क नव्हते. ज्यावेळेला वानर शुद्धी करण्याकरता आले त्यांना भक्षण करण्याकरता तोंड वाचलं. पण त्या संपातीचा देखील उद्धार, ज्याला पंख नाही त्याचा तो उद्धार केला. म्हणून आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. म्हणून ज्याला पंख नाही त्याला पंख दिले, ज्याला चालता येत नाही त्याला चालवायचं शिकवलं. असा तू येत असं या ठिकाणी नाथबाबा बोलतात. प्रभू प्रभु रामचंद्र भगवान की जय. हरि हरि. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. प्रभु रामचंद्राय नमः. छायाग्रह राक्षसी तिने सगळाची गेलासी काळी जाऊ पाठवणी वेगेसी दुष्ट राक्षस उद्धार करीत लंकेमध्ये जाऊ लागले. समुद्रावर गिगनाल छायाग्रही नावाची राक्षसी जी सावली पायऱ्या बी खात होती तिलाही ओळखील असतो आणि तिचा देखील उद्धार केलेला आहे असे हनुमंतरायाला बोलू लागले. सुरसा दानवाची माता न मारणी गेलासी परता पाय देवने पर्वत माता तोही तत्वता उधळी माता सुरसा
तिला पाहिलं पण म्हणला स्त्री हत्येचं पातक न ग, स्त्री हत्येचं पातक ब्रह्मचारीने केल्यावर त्याचा कधी उद्धार येणार नाही, म्हणून तिला मारलं नाही, पण तिच्या डोक्यावर पाय देऊन निघून गेला, म्हणजे सुरसा मरून दिली नाही. अति दुस्तर समुद्र तीरा तुझा पराक्रम कपिंद्रा, जाऊन या परतीरा केल्या चरित्राचे एवढा प्रताप 4 पराक्रम करून हनुमंतराय आईला तीराहून पहिलं तीराला गेले, म्हणजे राजा रावणाच्या लंकेच्या परिसरामध्ये आले. आपलं या आईला तीर पहिलं तीर झाले ना, आम्ही पहिल्या तीराचे बघा, पण येता येता गाडीला विचारलं म्हणून आम्हाला गुजाला जायचंय, ते म्हणजे सोन्यावरच माघारी जायचं. मग आता काय करावं म्हणलं, पुन्हा रिटाईल म्हणलं गावातून कोण म्हणले आता पात्रिकून जा. पात्रिकून आल्यावर 4 गावात एक गाडी, एकच हाताने शिटावर नेलं होतं अपंगा करता राखीव, त्याच्यावर चांगले माणसं बसलेले आणि मी एक हात धरून असा वाचकाल्या. मग लिहायला द्यायला कुठे नाही, बरोबर आहे का, लिहायला द्यायला नाही, म्हणून पातळी मार्गी येण्याचा आला. म्हणून सांगितलं की तू या दुष्टर कर्मामधून 400 कोसाचं उल्लंघन केलं. तुला कोणता नावाडी नव्हता, होडी नव्हती अलीकडे येण्याकरता, 400 कोस ओळंडून रावणाच्या परिसरामध्ये गेला, असे सुसेन बोलतात. झाड घेवणी मध्यरात्री लंका शोधिली मारुती, करणी रावण सभा पालती, सीताने हनुमंता रातोरात मध्यरात्रीला लंकेमध्ये गेले. राजा रावणाच्या लंकेचा झाडा घेतला, म्हणजे घरोघर हनुमंतराय गेले, एकाचंही घर नाही सोडलं. किती पगड जात होती? 18 पगड समाज होता. तुम्ही त्या अध्यामध्ये ऐकून गेला असता. प्रत्येकाच्या घरी गेले हनुमंत, पण माणसं म्हणते गरीबाच्या घराला देव कशाला येईल? देव कोणाच्या घरी जातो? देव गरीबाच्याच घरी जातो, पण आपला भाव पाहिजे. तू का म्हणे भाव एकच कारण, भावाशिवाय भक्ती नाही. म्हणून हनुमंतराय घरोघर गेले, सीतेचा शोध लागना, राजा रावणाची सभा त्रस्त केली आणि आजची लंका पालती घातली. हे बरोबर आहे का? म्हणजे आधी सुईची होती का? लंका पालती घातली म्हणजे काय केलं? लंकेवरून भ्रमण केलं, लंका पायाखाली घातली आणि लंकेवर घराटी मारली, असा हनुमंतरायांनी शोध केला. 14 सहस्र वनाच्या रत्व मारिले एक सारा, झाडे झोडणी समग्र वन चौफेरा. सीतामय्याचा शोध राजा रावणाच्या मालामध्ये मंडोदरी पशी लागला. कुठे लागला? आणि खरी गोष्ट कुठं कळती? गड्यापाशी का बायापाशी? गावात काही होय, आधी प्रगट गुज बोली, मग ईश्वर ब्रह्मची केली. आमची म्हणत होती व बाप की आम्हाला बरोबर आहे का नाही? आधी मंडोदरी पशी सीता अशोकवनात हनुमंतांनी ऐकलं आणि राक्षसींच्या मागे जाऊन त्या वनामध्ये 14,000 असता 80,000 राखणदाराचा नाश केला. जनतानाच्या ठिकाणी 14,000 मारले. एकटाच बिचारा गेला. आमच्या 2 पोरायचे भांडणं लागले तर माणसाला म्हणलं होतं हिनं आमच्या गल्लीत, मग तुला दाखवते. त्याच्या गल्लीत जाऊन त्याला मारून आलं, याला पुरुषार्थी म्हणावं. जंबूमाळी प्रधान पुत्र तू मारिला खया कुमार, इंद्रजिताची करोनी क्षात्र रणीसत्वर. लंकेमध्ये गेल्यानंतर प्रस्थप्रधानाचा मुलगा जंबूमाळी याचाही अंत केला. राजा रावणाचा मुलगा अखया नावाचा याचाही अंत केला. आणि मला वाटतं रावणाची एक बहीण नक्की केली, शूर्पणखा. पण त्या बहिणीला बहीण म्हणली, माझ्या बहिणीचा मी कवा तरी बदला घेईन, म्हणून ही आसाळगी नावाची एक बहीण गेलती बघा. अरे म्हणली आत्या तू कशा राजा, तू माझ्यासारखी आत्या असल्यावर ती आत्याची बोलवण केली हनुमंतांनी. ठेव मला परमार्थात आर आल्यावर बाई असो की गडी असो, बाई असो की गडी असो,
बा माय बाप जीवेची मारावे चरण धरावे बायकाचे का नाही मग माय कोणची अशा ती माय आणि लोक तो बाप एवढं मेलं की परमार्थ 100%. जे खरी सम्मुख रावण तुवा करणी पुच्छासना तिखट वागबाने करुणा हृदय दशानना राजा रावणाच्या स्वप्नाचा तिकोना केला निपात. पुन्हा रावणाच्या लंकेमध्ये आला. दुश्मनाच्या खाली कधीच बसायचं नाही. दुश्मनावरी खुर्ची उभारला की आपण त्याच्यावर बट्या उभारायचं. पण काही लोक वरूनच रामायण ऐकत कुठून ऐकत माणसं म्हणतात महाराज तार सावकाश असं बेस्ट ऐकू येते ना. मग वाचणार सांगणारा पेक्षा जर ऐकणार कशी असेल उच्च असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा ते बरे. म्हणून गणिमते वट्यावर माणसाने पाय सोडून कधीच कथा ऐकू नाही. नाही तर बऱ्याच ठिकाणी बघा रामायण चालू झाले की दारात बाट टाकलेली असती, पायाची आडी तोंडात बिडी आणि कोणी आलं तर चाडी कोणी राहतो सांगायला. हे नाही परमार्थ थोडाच करा. किती परमार्थ केला याला किंमत नाही. कसा केला याला किंमत आहे. म्हणून हनुमंताला सांगितलं लंकेत जाऊन एवढ्याचा निकाल करून रावणाच्या पुढे गर 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 शब्दाचं आसन केलं आणि दुश्मनाला वरी मुटकं करायला लावलं. दुश्मना पुढं कवाच खाली मान करून बसायचं नाही. कवाच खायला असू की नसू इस्त्रीचे कपडे कालरला धरून चालायचं. चव्हाट्यावर चालल्यावानी माणसं मिळले पाहिजे लय फुगला अशा वृत्तीमध्ये चालायचं. आगी लावणी पुच्छासी जाळील्या दाई मुखासी भस्म करोनी लंकेसी सीता शुद्धी रावणाने विचारलं मरण. रावण म्हणला ए वानरा तू मरण कशात हे मला याला खरं सांगावं जमायचं नाही. आता मला तर मरण नाही याला सांगावं जमायचं नाही. मग तीच फाडत्यात जशा कसं बनावं लागतं. शिव म्हणला ह्याला लबाड बोलायला हरकत नाही. तेव्हा म्हणला ऐक रावणा मला जर मारायचं असलं तर माझ्यापेक्षा माझं शेपूट लई खुडसर आहे. याला मला चिंध्या गुडाल आणि पेटवून दी. शेपूट पेटलं की मी मरण. ते म्हणला शेपटाला काय करावं लागेल. तेव्हा म्हणला या आयराचे कपडे सगळे गुडाल. पण हिजभर जर शेपूट उघडं राहिलं ना मग काही शेपूट ऐकायचं नाही. रावण म्हणला माझी 14 चौकड्याची लंका आहे. आणि असा दिवाळीचा सण जावाई आलेले होते त्याचे बी कपडे काढले आजचे गुंडाळे त्याचं तेल त्याचं तूप त्याच्यात यज्ञ पेटविणारा बी तेवट फळही पेटविणारा तेवट आणि जळाला म्हणून कारखान्यात वाढणारा बी तेवट. जाळला म्हणून आमचा जळाला मग त्यानेच पेटविलं आणि रावणाची पहिली दाढी जाळली. म्हणून आता रामायणात बरेच लोक दाढ्या राखीत नाही कारण त्याला माहित आहे आपली बिडी सुटत नाही आणि दाढी जळाल्याशिवाय राहायची नाही. म्हणून जेवढे जेवढे बिड्या वाटतात ना तेवढे तेवढे दाढ्या राखीत नाही. पहा तुम्ही आता बऱ्याच दाड्या रामायण लागतील पण दाढ्या मिशा खराट करून पायात बुटक तेलवर आणते. तुम्ही म्हणता तुम्ही कसे करा कारण आमच्या गावाला रामायणच नाही. आम्ही उघड गट खाली आहेत आमची बरोबर का नाही. जेव्हा तुमच्या फरातले उस संपत्ती आहे तेव्हा गिफ्टिंग चालू आणि ती बी आजच्या दिवसा करतात. एकल्या याक्या आपण रात्रीत वाजान आणि महापाशान सेतू बंधन मोठमोठाले शिलात पाशानं दगड आणून एका साठीमध्ये 400 कोस पुलाचं बांधकाम तो केलं. किती कोस पूल होता देऊ 400 कोस. आजही सेतुबंधनाला तुम्ही जातात. मग हनुमंतानी एकट्याने नाही बांधला. 100 योजन आधी एकाने बांधला. 300 योजन हनुमंतानी बांधला. ते बी सगळे झोपी गेल्यावर बांधला आणि झोपी गेल्यावर काम नंबर 1 होतं बघा. ज्याला परमार्थ करायचं आहे ना जवळ कुणीच नाही अशा टायमाला. पण आमच्या पट्ट्याच्या ज्ञानेश्वरी अशा आहेत सकाळी बायकोचा चहा आणि ओम नमो ज्ञानेश्वर ती म्हणजे झाला चहा उरकाटी हे की असलंय आमचा सुंदर ते ध्यान झाला का चहा ही दृष्टी नको.
परमात्मा हा एकांती असावा, लोकांती नसावा. अति संकटी हिरी गम करुणान खांदी वाहून लक्ष्यू मना वीरेंद्रजित दारुण तू ऐकले इंद्रजिताने यज्ञ केला, यज्ञ, आणि तो विजय इंद्रजिताला प्राप्त झाला असता तर इंद्रजिता को लक्ष्मणाकडून इंद्रजित मरत नव्हता. आणि इंद्रजित मारण्याकरता 14 वर्षे 14 दिवस लक्ष्मणाला अन्न पाणी सोडावं लागलं. रामाचा उपास म्हणून नाही केला, इंद्रजिताला मारण्यामुळं उपाशी राहावं लागलं. इंद्रजित कोणता मग? 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय. हे कर्म इंद्रिय वृत्तीवर आणण्याकरता याला काहीतरी तारण द्यावा लागती. म्हणून 14 वर्षे 14 दिवस उपास त्यांनी केला, पण त्याचीच बायको त्याला तांब भरून पाणी घेऊन आलती. लक्ष्मणाची बायको कोण? उर्मिलाच ना. पाण्याचा गिलास घेऊन आली, एक पाय उजवा चौकटीच्या बाहेर, हात एक. बिचारी 14 वर्षे तशीच उभा राहिली माघारी येऊन गिलास घेऊन. आता नाही, आताची उर्मिला म्हणेन तुम्ही प्यान मला बी द्या. वनी मनीन धरविता धरवती धरिता ती कर्मे केले हनुमंता भक्त तम कपी नाथन श्रीराम सुखार्ता मनामध्ये एवढं कर्म केलं, जे जे लक्षात आणण्यासारख्या गोष्टी नाही त्या अनुभवल्यास. खरं तर हनुमंतरायांनी लंकेमध्ये शोध करीत असताना ज्या गोष्टी नाही बघावा त्या बघण्यात आल्या. हे वाईट कर्म सुद्धा लोक डोळ्यापुढं आणावं लागलं. कशा करता? देव कार्याकरता. शीघ्र जावणी आपण उदयनयता भास्वान वेगी दिव्या औषधी त्यान याच्याकरता लवकर जा आणि लक्ष्मणाला उठवण्याकरता औषधी आणण्याचा प्रयास कर असं बोलू लागले. पूर्वी जाणून तुझ्या जागी सांगितले होते त्याची जावणी दृढाद्रित्या औषधी पहिल्यांदा जांबुवंत वानराने तुला ठिकाण सांगितलेले त्याच पर्वतावर जाऊन वल्ल्या घेऊन ये. त्या पर्वताच्या दक्षिणाशी करेन दिव्या औषधी थोड्या थोरी ऐक त्यांच्या नामाची कुसारी सविस्तरी सांग्या. दिव्य पर्वतावर असणाऱ्या अनेक प्रकारच्या वनस्पत्या, मग कोणत्या वनस्पत्या कोणत्या टायमाला उपयोगाला कशा येत्या त्याच्या नावाची थोरी ऐक. पण पुढच्या शिक्षकाकडून ऐक, कारण आपला नेम असा की बाण कुणाचा फोडायचा नाही. तिकडं बघी उच्चारले की इकडं बंद करायचं. गाडीला ब्रेक लागलं. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत भगवान की जय. श्यामोबा नाथ महाराज की जय. शैल विशल होती पूर्ण विशाल्य करण्याची साभेदान आतियुक्ती आपण वेगी शोधून अनावा. रामचंद्र भगवान की जय. मावल्या हो, डोळे उघडा डोळे. काय विद्वान अशा प्रकारचे असणार त्या ठिकाणी वक्ते तुमच्या गावात आलेत आणि अशा टायमाला जर तुम्ही डोळे झाकले तर त्या ठिकाणी काय बरं त्या वक्तेच डोळे उघडा. कारण की डोळे उघडा अत्यंत असणं गरजेचं आहे. ज्याला झोप लागायची त्या प्रभू रामचंद्राला, त्या प्रभू रामचंद्राची झोप उडाली आणि तुम्ही अशा मंगलमय वातावरणामध्ये झोप घेता. योग्य नाहीये अहो. पण मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, डोळे झाकून ही कथा
कव्वाच माणसाच्या हृदयापासून जात नाही. पण तरी तुम्ही लय भाग्यवान आहे झोपणारे बरं का. कसे भाग्यवान आहेत? एका दंबडीची गोळी न खाता जर असे पार का डुळायला तुम्ही तर भाग्यवान आहेत काय हो? अहो 500 रुपयाच्या गोळ्या खाऊन लोकांच्या झोपा उडाल्या आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये झोपू नका. प्रभू रामचंद्राची असणारी कथा हृदया पोचतो अशा प्रकारचा चर 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 करतो शब्द गेला पाहिजे. पण या ठिकाणी झोप येण्याचं काही कारण नाही. मंगलमय वातावरणामध्ये काम क्रोध लोभ अहंकार सगळे पळून गेले आणि तुमचा असणारा हृदय इंद्रिय लोण्याच्या गोळ्यासारखा कसला डाग नाही. म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा इंद्रिय थकवा येतो. ह्याच्यातलं काय करणार? पण डोळे उघडा, सावध व्हा. अशा प्रकारची असणारी कथा आहे. सुसेन नावाचा वैद्य सांगतोय मारुती राया, अरे अशा पद्धतीचं असणार जर काम करायचं असेल तर त्या ठिकाणी जो द्रोणागिरी नावाचा असणारा पर्वत आहे त्या दिशेनं जायचंय. तिथली वल्ली आणायची तर असणार तो लक्ष्मण आणि ताबडतोब असणारा उठणार. सोये घाय जाते बुजवान क्षणे का पकानपती आपण अंगिरा हे न शके वर्ण सुवर्ण जाणती अरे अशा प्रकारची असणार ती वल्ली निमित्ताला कारण आहे वल्ली संजीवनी नावाची वल्ली. पण तिच्यापेक्षा असणारा गोड आम्रातवान गोड नाम तुझे देवा. पण ते नुसतं अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी सांगितलेलं कावे. पण तू जा ती वल्ली घेऊन ये आणि वल्ली आणल्याच्या नंतर दिवस उभायच्या आत आणायची का आणायची? डोळे उघडा डोळे. मला काही जास्त येत नाही कथा सांगता. मी एक बडबड करणारा माणूस आहे. पण मळ्याजवळ पाखरानं जर खाल्ल्यावर मालकाला काय हिशोब द्यावा? डोळे उघडा, डोळे झाकूच नका. उठा जागे व्हारे आता. पुन्हा नाही. पुन्हा गेल्याच्या नंतर ह्या हृदयामधला असणारा आत्मा ह्याचा क्षणभंगूर नाही भरवासा. वारे सावध तोडा माये फासा पुढे हुशार तो राहे वळसागा. राम राम समरा आधी आता पुन्हा नाही. अशा प्रकारचे असणारे सुंदर आणि प्रभू रामचंद्राची कथा माणसाच्या जीवनाचं परिवर्तन बदलणारी कथा आहे. नारदाची असणारी गादी आहे. इथं दृष्टांत सांगण्याचा अधिकारच नाही. पण काही महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी असतात त्या सांगावच लागतात. तेव्हा माणसं कुठं सावध होते. बघा ना तिकडे आजी दुसऱ्या खुणीची ए पार्वती रुक्मिणी. अगं मी झोपली नाही ग. पार्वतीला रुक्मिणी म्हणती उठ. बघ त्या काय म्हणला असणारा श्रोता. पण शीतळ सुकुमार कोण शकती चंद्रकर फळे हिरवी सुंदर रक्तांबर फुलं. मग त्या ठिकाणी तिथलं जे वातावरण आहे त्या डोंगराच्या असणाऱ्या कडचं वातावरण तिथलं असणार कधी झाड सुकत नव्हतं. रम्यमय वातावरण होतं. सुंदर प्रकारचे 12 महिने अशा प्रकारचे असणारे फळ होते. जाई जुई शेवंती सुगंधित असणारे अशा प्रकारचे. वाचवया लक्ष्मण करावे सवेग गमन मनोनी धरले दोन्ही चरण. मारुती अरे उठ बाबा तू. आणि लक्ष्मण ब्रह्मांड नायक विद्यापती प्रभू रामचंद्राचा असणारा भाऊ तो लक्ष्मण त्याला जीवदान दे. निर्गुण निरांकार आहे प्रभू रामचंद्र. सगुण साकार असणारा फक्त ह्या साधू संतामुळे झाला. म्हणून मी हमेशा म्हणत असतो उजळले भाग्य आता तुमचे बर का. अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. अशा प्रकारचा असणार तो वैष्णव आहे. कोण? तो असणारा संत आहे मारुती राया. आणि त्या मारुती रायाची विनंती बाजूला प्रभू रामचंद्र आहे आणि सुसेन नावाचा वैद्यराज करायला लागलाय. जांबवंत बाजूला हात जोडून उभा आहे. नळ निळ अंगद आहे 18 अशा प्रकारचा असणारे पद्म वाहणार. सगळ्याचे सगळे चिंतामध्ये. तू आमचा जीवा दाता चुकविला भव व्यथा बहु बोलणे न घडे
सर्वथा सद्गुरु तत्वता अरे तो जीवदान देणारा जीवनदाता गुरुचा गुरु असणारा तो सद्गुरु आहेस. कारण की सूर्यवंशी कुळ असं पवित्र आहे, पावन आहे, भयानक असणारं खरतड आहे. पण त्या सूर्यवंशी कुळाला ग्रहण लागल्यासारखं झालंय आणि ते ग्रहण त्या ठिकाणी निपटायचं असं तर मारुतराया तूच अशा प्रकारचा तो काम करू शकतो असे मारुतरायाचे असणारी विनंती आणि त्या ठिकाणी करू लागले. पण मारुतरायाला कसल्याच प्रकारचा कुठलाच अभिमान नाही. आपला तर अहंकार आहे. शास्त्र सांगते अहंकाराचा वारा निस्ता वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी अशा प्रकारचा अहंकार असणारा घातिक आहे. पण मी लय बल्लाडी मी लय असा बघा तिकडे मावळी जांभळी दिली व जांभळी देऊ नका रे बाबा मला जांभळी देऊ तुला घेऊ वाटते काय लय भानगड तू जांभळ्याची मागायला हातात ना काय त्या असणाऱ्या एका राक्षसने मारताला घेऊन टाकलं होतं म्हणून जांभळी देऊ तुला भाऊ वाटतं. तुझे चुकला भव ब्रह्मा तुझे आमा श्रीरामी प्रेम प्रिय व्हावया वनर आमा बहुबंधन आहे ह्या बहुबंधनाच्या अशा प्रकारच्या असणाऱ्याच्यातून आम्हाला चुकलो आणि ए मारुतराया तुझ्यामुळं ह्या प्रभू रामचंद्राची आणि आमची असणारी भेट झाली. असा सुसेन नावाचा वैद्यराज त्या ठिकाणी मारुतरायाला आणि विनंती करायला ए मारुती सावध हो आणि मारुती सावधच आहे बेसावध नाहीच. चित्तीधर आणि रघुनंदन करावे सवेग प्रयाण देणे सकलार्थ संपादून श्रीराम जय राम जय जय राम. त्या प्रभू रामचंद्राचं नावाच्या प्रकारचं कंठात धरायचं आणि प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धरून त्या ठिकाणी ज्या दिशेला अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी तो डोंगर आहे तिथली वल्ली असणारी घेऊन यायची अशी विनंती सुसेन नावाच्या वैद्यराजनं सगळ्या समोर मारुतरायाला मागणं घातलं. माझे स्वामी श्रीराम यासी माझे भक्ती सुख वनरासी ते मदा सांगसी स्मरणासी ऐसे मानसी न मना. मारुतराय म्हणाले सुसेन नावाच्या वैद्यराजा अरे माझ्या कामापासून प्रभू रामचंद्राला सुख प्राप्त होत असेल तर माझ्या कामापासून सगळा वाहणारा आनंद होत असेल तर अरे हे मला सांगायचं कामच नाही तुझ्या तोंडातून शब्द निघणं आणि काम करणं ह्याला म्हणायचे सेवक वैष्णव सखा अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी. प्रेमाची जाती ऐशी आहे बोलता मागे पुढे न पाहे ऐशी कोणी एक स्थिती आहे जाणता होया. सुसेन नावाच्या वैद्यराजा अरे जो प्रेम आहे ह्या प्रेमाला कसल्याच प्रकारची दात पात असणार कुठलंच काय नाही आणि त्या प्रेमानं मी प्रभू रामचंद्राचं काम करण्यासाठी अशा प्रकारचा आदर तात्पर्य आणि मी तो करतो असे मारुतराया त्या सुसेन नावाच्या वैद्यराजसमोर सगळ्या असणाऱ्या प्रजासमोर विद्वान होते माऊली. तिथं काही साधत का अहो जांबवंत काका सुसेन नावाचे वैद्यराज लई भयानक असणारी जुनी माणसं होते ती. स्मरणे नाही द्वद्वबाधा स्मरणे नासे सकळ आपदा छे दोन्ही द्वंद्व चित्त कदा परमानंद पाविदे. प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्याच्या नंतर हे मायाचा पडदा फाडून त्या ठिकाणी आपल्याला आपलं तत्व असणार सापडतं. म्हणून दुसरं अंजन घालायचंच नाही. कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालीत आढळ आणि तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पटळ अशा प्रकारचा असणार प्रभू रामचंद्राचं नामचिंतन घेत असताना कसलीच बाधा नाही हो. अहो पाप्यातला पापी त्याचा उद्धार झाला असं प्रभू रामचंद्राचं नाव भूतो न भविष्यती जो भाग्यवान आहे
ह्या धर्माच्या सभा मंडप मध्ये आला आणि त्याला प्रभू रामचंद्राची कथा ऐकली नाही केली की त्याला कैवल्य पद प्राप्त होतं आणि तो मुक्त माणूस होतो. असं त्या प्रभू रामचंद्राच्या कथेचं असणार माणसाच्या जीवनाचं परिवर्तन होण्याचं असणार चरित्र. ते कराने राम स्मरण वेगे करावे उड्डाण मार्ग जावे सावधान मार्ग चिन्ह जाणो. अरे प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन उड्डाण करायचं आणि जो दुर्णागिरी नावाचा असणारा पर्वत आहे त्या ठिकाणी जात असताना वाटामध्ये काही संकट येतील बाबा आणि संकट असणार त्या ठिकाणी सत्व गुणाला ह्या तमगुणापासून भयानक अशा प्रकारचा असणारा धोका आहे. म्हणून त्या ठिकाणी तू जात असताना तुला धोका होऊ नये ह्याची दक्षता घे असं सुशील नावाच्या वैद्यराजने अशा प्रकारचा सांगितलं. प्रभु रामचंद्र भगवान की जय. लवणादी सकळ समुद्र सांडूनी कुश्वद्वीप सुंदर ओलांडोनी क्षीरसागर पर्वेंत्रंद्र जम्बूद्वीप अशा प्रकारचा असणार सगळं ओलांडून सगळं सह्याद्री नावाचा असणार डोंगर ओलांडून 7 समुद्र पर्यटन करून तुझा काय वेग आहे ना मारुती हे कुणाला कळणार नाही आणि कळणार बी नाही. अवचानं जन्मल्या सूर्यमंडळ गाठलं आणि सूर्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्याचा काय वेग असेल अशा प्रकारचा तुझ्या वेगाची गणता नाही असे सुशील नावाच्या वैद्यराज बोलू लागला. पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी अनेगी सर्वतान लक्षिती जगी त्याही वेगी परिसे मग त्या ठिकाणी हे असणाऱ्या महाराष्ट्राया पर्वताच्या उत्तर अशा प्रकारच्या असणाऱ्या बाजूला ती संजीवनी नावाची असणारी वल्ली आहे. सरासरी ती वल्ली लक्षात येत नाही पण तिचे काय लक्षण आहेत अशा प्रकारचं असणार मी तुला सगळं सांगतो. असे सुशील नावाचा वैद्यराज त्यालाच ती वल्ली ओळखीत होती. तुम्हा आम्हाला ओळखण्याचा अशा प्रकारचा तो भाग बी नाही आणि आपण ओळखू बी शकत नाही. अल्पान पुष्पे दैदिप्यमान प्रभा सूर्य तेज समान परणे सदा नित्य नूतन समूळ जाण सुस्वादा. मारुतराया आरती वल्ली कशी बोलले वल्ली सूर्यनारायणचे किरण आहेत का किरण असा प्रकाश असणार त्या संजीवनी नावाच्या असणाऱ्या वल्लीचा आहे म्हणले. चंचल असणार ती वल्ली आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वल्लीच्या असणार लक्षणित राजा तू उठ आणि जा. सूर्य नारायण निघायच्या आत बरं आपल्या कुळाचा असणारा कोणी अशा प्रकारचा असणारा या ठिकाणी गैरफायदा करेन का सूर्य कुळात येते तो कसा निघेल मजा नाही का सूर्यनारायणाची आजा बात निघणार नाही. जोपर्यंत मारुतीचं काम होत नाही तोपर्यंत निघणारच नाही. मग आणि जर निघला तर म्हणले संजीवनी वल्ली का हिच्या असणार औषधी त्या ठिकाणी काम करणार नाही म्हणून तो सुशील नावाचा वय वेळोवेळा समुद्र मंथनी अमृत निघता दैत्य भांडत पर्वती सांडिले त्वरित औषधी तेत झाली. ज्या टायमाला असणारे समुद्र मंथन केलं लय भानगडाई मोठी पण जेवढी सांगायला जमत नसते त्या टायमाला म्हणलं त्यातून अमृत निघालं विष निघालं नाना प्रकारचा भानगड निघाला. पण म्हणलं ज्या टायमाला ते अमृत जे देवाने घेतलं उरलेलं अमृत त्या असणाऱ्या द्रोणागिरी नावाच्या पर्वताच्या ठिकाणी असणाऱ्या मात्र ठेवले होते. ते गंधर्व राज्य करीती दुर्धर तयाची स्थिती औषधी अति यज्ञ राखीती अवरात्री तिथल्या असणार त्या पर्वताला गंधर्व म्हणले भयानक असणारे गंधर्व बल्लाडे आणि त्या डोंगराचं असणारं संरक्षण करते त्या औषधीचं असणारं संरक्षण करते. कुणालाही ती औषधी नेऊ नये कारण ती औषधी भयानक अशा प्रकारची अमूल्य मोलाची असणारी औषधी त्याला संजीवनी मंत्र म्हणतात. संजीवनी वल्ली म्हणतात आणि संजीवनी मंत्र तो त्या ठिकाणी जो असणारा द्रोणाचार्य अशा प्रकारचा दैत्य गुरु अशा प्रकारचा त्याला एक होता म्हणजे तुझा निता औषधीसी
गंधर्व मिसळती उदासी हा. चुकून या पयासी दिव्य औषधी ए, आणावे. मारुतराया, तू डोंगराव उतरला रे उतरला की गंधर्व मोठे तीक्ष्ण आहेत ते चौतळून तुझ्या येते तुला संजीवनी नावाची औषधी नावाची वल्ली ते घेऊन देणार नाही तर अशा प्रकारचा असणार ह्या सुसेन नावाच्या वैद्यराजला पुढे काय होणार आहे हे कळत होतं. ते पहिले लोक होते त्रिकाळणे आणि त्याला सगळं कळत होतं. राक्षस नष्ट मायावी कपटे चळती मा लागवी मार्गी घाली ती मा गोवी ते चुकवावी अति आधी सावध केलं सुसेन नावाच्या वैद्यराजनं. हे मारुतराया राक्षस असणारे मायामध्ये लय कपटीत म्हणले त्या मायानं काय करते देवाला फसिते आणि देवाला फसून अशा प्रकारचं त्याच्यावर ताबा करते. रस्त्यात अशा प्रकारची जर काही भानगड झाली तर मारुतराया तू सावध राहा आणि दिवस निघायच्या हे काम झालं पाहिजे असं काम कर. नाना परीच्या छळणोक्ती राक्षस छळती अतर्क युक्ती ते सांडून मारुती शीघ्र गती परतावे. मारुतराया, संध्याकाळच्या टायमाला राक्षसाची असणारी ताकद डबल टिपल होती म्हणली. लय मायावीत राक्षस नाना प्रकारचे असणारे सोंग करते आणि सोंग करून अशा प्रकारचा असणार त्या वैष्णवाला त्याच्यामध्ये गुंफीत येत म्हणले. असे असणारे राक्षस त्या राक्षसापासून सावध राहायचं असे असणारे सुशीर नावाचे वैद्यराज बोलू लागले. दूरपंथ आदी अध्वान निमेषार्थी कर्मुन मनोवेगे तुझ गमन आम्ही संपूर्ण जाणतो. सुशीर नावाचे वैद्यराज बोलले मारुतराया तुमचा काय वेग आहे ह्या वेगाचे असणार त्या ठिकाणी सगळी माहिती आम्हाला कारण की आपलं असणार मन आहे. मनोपेक्षा वेग असणार तुमचा वेगळा आहे. मन आता इथून उठलं पंढरपूरला गेलं पांडुरंग परमात्माचं दर्शन घेतलं रिटर्न वापस आलं ह्याच्यापेक्षा वेग असणार प्रकार तुमचा वेगळा आहे. तुम्ही जा आणि ती वल्ली घेऊन या. तथापि मार्गाची या गणिता तुझ सांगेन कपिनाथा गमन करावया आता संख्या तत्वता उदारी. असणाऱ्या मारुतराया हा द्रोणागिरी नावाचा पर्वत कुठं या किती किलोमीटर आहे ह्याची किती लांबी रुंदी अशा प्रकारचा आणि त्या ठिकाणी आणि तो ऐक चला श्यामलगिरी 3 लक्ष 10 शते 10 योजने अधिक तेथे येता जाता द्विगुणी ते पंत निश्चिते क्रमावा. 3,10,000 कोस अशा प्रकारचा असणार म्हणजे त्या ठिकाणी त्या द्रोणागिरी नावाच्या पर्वताचा असणारा जवळचा ठिकाण आहे. कोण सांगतंय सुसेन नावाचा वैद्यराज मारुतरायाला सांगू लागले हा किती लांब आहे किती जवळ आहे काय याचं अंतर आहे अशा प्रकारचा. आता पुढच्या ओळीच्या ठिकाणी विद्वान अशा प्रकारचा असणारे वक्ते की त्याच्या मुखातून असणारे शब्द आपल्या हृदयापासून चर 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 करीत गेले की आपल्या असणाऱ्या आत्म्याला त्या ठिकाणी तो प्राप्त होत काय कैवल्य असणार पद. प्रभू रामचंद्र भगवान जवरात्र आहे मध्यान्ह सूर्योदयन होता जाण औषध घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन करावे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. नाथ स्वामी एकनाथ महाराज की जय. हे भगवंता तुम्हाला नमस्कार असो. ऐकणारे श्रोते साक्षात प्रभु रामचंद्र समजून त्यांनाही नमस्कार आहे की सुसेन वैद्य आहे. सुसेन वैद्य हनुमंतरायाशी विनंती करू लागलेला आहे की बाबा लांब नित जाणं आहे आणि लवकरात लवकर तुझा अशी विनंती करू लागलेली आहे. रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य उदये न पावता औषधी येते हाता कपिनाथा हे अवधाने. हनुमंता रातोरात जायचं आहे. जोपर्यंत सूर्य उदयाला येत नाही तोपर्यंत हे कार्य करायचं आहे आणि जर सूर्य उदयाला आला तर हे औषधी हातू लागणार नाही
असं हनुमंतरायाला सुग्रीव म्हणले सुसेन वैद्यराज विनंती करू लागलेले आहे. उदयेता दिवकर औषधी मंदतेच्या समग्र होता तीन लागता क्षण मात्र न होती गोचर सर्व अरे हनुमंता सूर्याचा उदय झाल्यानंतर औषधी म्हणले गोचर होते म्हणजे हाताला लागणार नाहीत आणि तेजमान राहणार नाहीत असं हनुमंतरायाला सुसेन वैद्य पुन्हा पुन्हा विनंती करू लागलेले आहे. आणि कवीच एक कपिनाथा तुझं मी सांगेन तत्वता दिवाकर उदया येता कार्य सर्वता नासेन. हे हनुमंता आणि एक गुह्य गोष्ट आहे तुला मी सांगतो. जोपर्यंत सूर्य उदयाला येत नाही तोपर्यंत हे कार्य साधल. सूर्य उदयाला आल्यानंतर हे काम काही होणार नाही असे सुसेनराज वैद्य सूर्याच्या ठिकाणी लंकेमध्ये हे विचार सांगू लागलेले आहे. ब्रह्मशक्तीची वरद पूर्ण उदया येता शास्त्र किरण ज्यावरी घालीचे आपण त्याचा प्राण वाचेना. ज्या रावणाने ब्रह्मदेवाने वरदान दिलेली अशी शक्ती आहे ती शक्ती लक्ष्मणाला लागलेली आहे. सूर्य किरण पडल्याबरोबर लक्ष्मण वाचणार नाहीत असं वरदान ब्रह्मदेवाचं आहे असं सुसेनराज वैद्य आणि हनुमंतराला बोलू लागलेलं आहे. या लागी कपिनाथा सवेग गमन करी आता सौमित्रा वाचवणी सर्वता श्री रघुनाथा सुख देई. हनुमंता, आता याच्यासाठी काही बोलण्याची गरज नाही. लवकरात लवकर तुम्ही गमन करा, लवकर निघा आणि लवकरात लवकर या बरं असं सुसेनराज वैद्य हनुमंतरायास सांगू लागलेले आहे. राजा सुग्रीव आपण प्रार्थिला झाला वायुनंदन शीघ्र करुणी प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावया. राजा समोर आलेला आहे आणि त्याने हनुमंतराला विनंती केली, हनुमंता अरे लक्ष्मण जे आहेत त्या लक्ष्मण दिला आणि तू लवकर उठ बरं, लवकरात लवकर तुझा असं सुसेनराज वैद्य सुग्रीव राजा बोलू लागलेला आहे. विभीषण लागे पायासी सत्वर करावे गमनासी वेगे आणून औषधासी सौमित्राशी उठवावे. हनुमंतराच्या चरणाला लागलेला आहे की हनुमंता लवकरात लवकर तुम्ही जा आणि हे वल्ली जे आहे दुर्नागिरी पर्वतावर लवकरात लवकर घेऊन या असं म्हणले आणि विभीषण बोलू लागलेला आहे. वडील सकळ वानर सार तो जामवंत बोले सुरस आणोनी द्रोणाद्रीच बंधुदूस वाचवी. सगळ्यात श्रेष्ठ असा जे काय जांबवंत आहे त्या जांबवंताने हनुमंतराला जवळ बोलवलेलं आहे आणि गोड शब्द सांगितले बाबा हे कार्य आहे, हे कार्य तुला करायचं आहे असं जांबवंत हनुमंतराला सांगू लागलेलं आहे. अंगद युवराजा झोका बोलोनिया अतिते नेटका तोही विनवित से देखा कपिनायका आदरे. अंगद समोर आलेला आहे. अंगदाने विनंती केलेली आहे की हनुमंता तुम्ही लवकरात लवकर जा, तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही, तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहेत, हे काम लवकरात लवकर करा असं म्हणजे अंगद हनुमंतराला बोलू लागला. तुझे निसकळ दुस्तर तरलो आम्ही वानर तो तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमंता. तुझ्याच योगाने आम्ही तरलेलो आहे, नाही तर आम्ही महागात मेलो असतो. तुझे काय काय उपकार सांगा हनुमंता असं अंगद म्हणजे हनुमंतराला बोलत आहे. अति संकटी दुर्गमी तू वाचविलो आम्ही आम्हा सकळा तुझी स्वामी बहुवाचा मी किती बोलू. हनुमंता आमच्यावर संकट आलं होतं त्या टायमाला तुम्ही आम्हाला वाचवलेला आहे आणि आम्ही सगळ्यांचे स्वामी तुम्ही आहेत हनुमंता असं अंगद म्हणले युवराज आणि हनुमंतराला बोलू लागलेला आहे. आता सकळार्थ ते सार एक एक पिंजरा साचार प्राणत्यागिता सौमित्र सर्व संहार होईन. हनुमंता जर लक्ष्मणाने प्राणाचा त्याग केला तर सगळा हातकार होणार आहे, कुणी ह्या जगतामध्ये जिवंत राहणार नाही असं अंगद म्हणजे हनुमंतराला बोलू लागलेला आहे. न देखता लक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण त्यास वेग सुग्रीव जाण देईल प्राण तत्वता. लक्ष्मणाला नाही जर पाहिलं आणि लक्ष्मण मरण अवस्थेमध्ये जर गेला तर प्रभू रामचंद्र आपला प्राण ठेवणार नाही आणि प्रभू रामचंद्र मेल्यानंतर सुग्रीव वाचणार नाही अशी लिंकावर लागणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही कार्य करा असं अंगद हनुमंतराला बोलत आहे. राम सुग्रीवा पाटी विभीषण नर आहे सृष्टी हे रावानरा काय गोष्टी सकळ सृष्टी आकांत. नाहीष्ट झाल्यानंतर विभीषण वाचणार नाही, विभीषण आपल्या प्राणाचा त्याग करील आणि इतर वानर तर काय चिल्लर आहेत ते तर मेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हनुमंता तुम्ही लवकरात लवकर हे कार्य करा असं अंगद म्हणजे पुन्हा पुन्हा विनंती करू लागलेला आहे. एकताची सीता सुंदर न लागता
निमेष मात्र सवेग त्यागील शरीर अनर्थ होईल हे थोर. सगळे समाप्त झालेले आहेत. ही जर म्हणजे अशोकवनाच्या ठिकाणी सीतामातेला जर बातमी कळाली तर तिने आपला प्राण ठेवणार नाही, प्राणाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हनुमंता तुम्ही लवकरात लवकर जा असं अंगद युवराज म्हणजे विनंती करू लागलेले आहे. भरत शत्रुघ्न एकता प्राण सांडितील सर्वता एकताची तिघी माता प्राण तत्वता नरा. आणि हनुमंता नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत आहेत आणि म्हणजे शत्रुघ्न अयोध्यामध्ये आहेत. यांनी जर ही वार्ता ऐकली तर तेही आपल्या प्राणाचा त्याग करतील. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हनुमंत जा असं अंगद युवराज म्हणले. हनुमंतरायाची पुन्हा पुन्हा विनंती करू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आकांत होईल विदेशी आकांत सकळ लोकांशी आकांत देवदानवांशी सकळ सृष्टीशी आणि आकांत. हनुमंता आकांत म्हणजे अयोध्यामध्ये होईल. आकांत देव दानव मानव आहेत, सगळ्यामध्ये आकांत होणार आहे. हे लक्षात ठेव हनुमंता. त्याच्यासाठी लवकरात लवकर तुम्ही जा असं म्हणले अंगद हनुमंतरायाची विनंती करीत आहे. बांधवडी सोडील कोण वडील कोण रावण देव कार्य न साधे पूर्ण एवढे विघ्न मांडेल. राजा रावणाने 33 कोटी देव आहेत आपल्या बंदीमध्ये टाकलेले आहेत. त्यांची सोडमोकळ कोण करणार आहे? रावणाला कोण मारील? आणि सगळ्या देवाचं कार्य राहत होईल म्हणले. म्हणून तुम्ही लवकरात लवकर जा आणि हे कार्य करा असं बोलू लागलेलं आहे. या लागी जा कपिनंदन वीर सुर सर्वज्ञ औषधी आणून लक्ष्मणा जीवदाना होई अरे हनुमंता, तू वीर आहेस, तू शूर आहेस आणि तुझ्यासारखा ह्या त्रिभुवनाच्या ठिकाणी शक्तिवान कोणी नाही. म्हणून हनुमंता तुम्ही लवकरात लवकर एवढे कार्य करा आणि दिव्य औषधी आहेत या इथपर्यंत पोहोच करा असं अंगद बोलत आहे. इतके बोलत अंगद वीर सकळ वानरांचा भार ऐकोनिया श्रीरामचंद्र काय उत्तर बोलत. त्या वानर सभेमध्ये घरून बोललेला आहे. हे सगळं वानराने ऐकलं. प्रभू रामचंद्र उठून उभे राहिलेले आहेत आणि प्रभू रामचंद्र हनुमंतराला काय बोलतात ते आपल्याला ऐकायचं आहे. चपी कुळ पंचाननाय के हनुमंत सर्वज्ञ भ्रांत भिक्षेची आदान या लागी शरण जाण तुझ. कपी कुळामध्ये तू सिंहासारखा आहेस आणि माझा बंधू आहे लक्ष्मण, त्याची भीक म्हणजे तुझ्या मोरी मागत आहे. माझा पदर पसरतो आणि एवढा लक्ष्मण मला भीक मार असं हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र विनंती करू लागलेले आहे. लक्ष्मणाचे जीवदान तुझ्या भिक्षा मागवालो जाण सर्व तास पडाक्ष मुख न होणे बंधू जीवन दान मज देई. हनुमंता, माझा बंधू लक्ष्मण आहे, त्याचं जीवदान आहे. ही भिक्षा तुझ्याकडे मागू लागलेला आहे, नाही म्हणू नको आणि लवकरात लवकर मला भीक घाल असे प्रभू रामचंद्र हनुमंतराला बोलत आहे. वनी एकला एक अनाथ लक्ष्मणे विनालो येत आम्हा जीवदाता कपिनाथ तू आसनात करावे. मला एकल्याला वनवास होता रे, पण माझा बंधू लक्ष्मण माझ्या संगतीत आलेला आहे आणि ते मला सोडून एकल्याला इथं ठेवलेला आहे. म्हणून हनुमंता तू जीवदान माझ्या लक्ष्मणाला दे रे असं प्रभू रामचंद्र हनुमंतरायाशी बोलत आहे. वाचलिया लक्ष्मणांनी बंधू दोघे जण पाचवा हनुमंता पण निश्चय जाण भाक माझी. रामचंद्र म्हणू लागले रे हनुमंता, जर लक्ष्मण वाचला तर आम्ही 4 भाऊ आहेत आणि 5वा तू. पहिला तर हे 5वा. आता म्हणायची गरज नाही, पण प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत 5वा तू आमचा बंधू आहेस असे प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराला बोलू लागलेले आहे. पंच मिळता एके ठाई रणी युद्धाचा पाड काही रावणाचे भय नाही घाई ठाई निमेल. 5 तत्व आहेत, एक ठिकाणी हृदयामध्ये विलीन झाले
तर कसलंही जरी संकट आलं तरी त्याला दूर करता येतं. म्हणून हनुमंता, तुम्ही आम्ही 5 भाऊ आहेत. एक ठिकाणी झाल्यानंतर विद्याचा काय पाड आहे असे प्रभू रामचंद्र बोलतात. हे नवल सांगू काय पांचही एक झाले हो पाहे साधो शक्य मत कार्य सदा नवे सांगेन. आता नवल काय सांगावं. 5 तत्व एक ठिकाणी हृदयामध्ये आल्यानंतर कसलंही काम महत्वाचं असू द्या ते परिपूर्ण करणारच आहेत. म्हणून हनुमंता, आपण 5 भाऊ आहेत. हे जर भाऊ एक ठिकाणी आले तर कसलंच संकट येणार नाही असे प्रभू रामचंद्र हनुमंतरायाची विनंती करतात. होता पांचाचा एक मेळा वीर पांचा भूताचा गोळा पांचा इंद्रियांचा पाय कळला भस्म होय. अरे 5 तत्व आहेत. प्रत्येक म्हणले ह्यांचं दुश्मनदारी आहे. कारण पाणी म्हणले तेजाला जवळ येऊ देत नाही, तेज वायूला जवळ येऊ देत नाही. हे 5 तत्व आहेत. हे 5 तत्व जर एका ठिकाणी जर आले आणि एका ठिकाणी आल्यानंतर त्यांना लई वेळ लागत नाही, ताबडतोब ते भस्म होतात. कारण एक मार्गाचे असतात. म्हणून तसं नाही, आपण 5 जण आहेत. 5 जर एक ठिकाणी झालं तर महत् कार्य काहीच म्हणले आणि आपल्याला उशीर लागणार नाही असे प्रभू रामचंद्र बोलतात. हे पांचा विषयाची विषय स्थिती एके निमेषार्धे भस्म होती विषय शोभेची चक्षुती जे पांचही मिळती एकत्र. आहेत म्हणजे 5 तत्व एक हृदयामध्ये असतात. पण त्यांना भस्म व्हायला वेळ लागत नाही. कारण मेल्यावर चित्तेमध्ये ठेवल्यानंतर हे 5 तत्व आपले आपले निघून जातात. पृथ्वी म्हणजे जड असतात तत्व, ती राख म्हणजे पाण्यामध्ये टाका लागते. जल तत्वाला मिळते. वायू तत्व आधीच निघून जातंय. आकाश तत्व आहे, हे आपले आपले तत्व भस्म होतात. असे पंचतत्वाची कथा. महाराज ते इष्टता विचरती जाणते साम्य येती पंच प्राण चलन सांडून आपण निचल जाण सोय होत. हे 5 तत्व आहेत. 5 तत्व एक ठिकाणी आल्यानंतर चलन वलन बंद पडतं. कारण त्याची अवस्था मरण अवस्था होत झाल्यानंतर चलन वलन बंद होतं आणि 5 तत्व एक एक निघून जातात असं म्हणजे सांगू राहिलेलं आहे. आता पुढची कथा पुढच्या वक्ते सांगणार आहे. एके आवरल्या चौघास होया पाचाची एक मुस अहंकार चित्त बुद्धी मानस सहज समरस स्वय होती. असो, काहीतरी पूर्वीचं पुण्य लागत आहे. पूर्वीचं जर पुण्य असेल तर ह्या जन्मामध्ये फळाला येतं. म्हणून आमचं काहीतरी पूर्वीचं पुण्य होतं. म्हणून ह्या देवस्थानाच्या ठिकाणी आणि आमचं येणं झालं, आगमन झालं आणि एवढा थाट त्या ठिकाणी आम्हाला समोर त्या ठिकाणी बघायला भेटलेला आहे. कारण पुण्याशिवाय भेटू शकत नाही. मग काय त्या ठिकाणी इथं शोभा आणलेली आहे. रामायणाचा त्या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. ह्याचं सुद्धा पुण्य होतं. म्हणून त्या ठिकाणी रामायण लागलेलं आहे. आणि ऐकणार सुद्धा मंडळीचं सुद्धा त्या ठिकाणी पुण्य, म्हणून त्याचं सुद्धा त्या ठिकाणी ऐकायला येणं झालेलं आहे. संवाद चाललेला इथं हनुमंताचा आणि रामाचा. आता कथाकडे वळायचंय. वाजून गेलं तुम्हाला सांगतो 10-11 वाजले. आधे झाले 2 आणि सूचक वाचक ह्या माझ्यासारखेच. मी सांगतो पहिल्याच वही मी सणसण सांगतो, मग तसं काय नाही. पण पहिली वही सांगावं लागते. नाही सांगितलं तुम्हाला ह्याला काही येतच नाही. असं काय करायचं बरोबर होतं. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. आता हनुमंतराया आणि त्या ठिकाणी रामप्रभू सांगून राहिले मी यज्ञामध्ये त्या ठिकाणी आणि अडकलेलो आहे. म्हणून त्या ठिकाणी तू जा. त्या ठिकाणी सांगितलं 5चा एक मेळा झाला. एकच होईल. असे अंतकरण बुद्धी मन आणि चित्त हे त्या ठिकाणी एकत्र झालं. मग कोणतं जरी कार्य महत् कार्य जरी असेल तर त्या ठिकाणी पार पाडण्याकरता वेळ लागत नाही. मग हे कार्य तू कर अशी विनंती हनुमंताला केली. पाचाची एकात्मता काही काळा ते हनुलत कायसा काय नियंता ब्रह्मसायुज्यता हाताचडे. काय येईल म्हणले त्या ठिकाणी 5 जर एका ठिकाणी झाले तर 5चा एक मेळा झाला. ब्रह्मसायुज्य सायुज्य नावाची मुक्ती ती आपल्याला प्राप्त होईल. काळ आहे काळ. हा काळ त्या ठिकाणी
मागे सरणार आहे. कारण काळा जर त्या ठिकाणी क्षत्र असन तर राम नामाचं आहे, राम बाणाचं आहे. म्हणून हा काळ त्या ठिकाणी मागे सरल आणि आपलं कार्य कडीला जाईल. म्हणून मला सहकार्य कर, विनंती त्या ठिकाणी लोकले. जिनोनी जीव शिवपदी स्वस्वरूप स्वयंनुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंचायक्य भावी पदायसे. सांगितलं त्या ठिकाणी 5 एका ठिकाणी झालं तर सगळं त्या ठिकाणी कार्य आपलं कडीला जाईल. पंचमहाभूत आहे आणि त्या ठिकाणी एकत्र झाले ते सुद्धा आप, तेज, पृथ्वी, आकाश आणि वायू ह्या 5चा त्या ठिकाणी आपला हा शरीर आहे. पण त्या ठिकाणी एक वेळा 25 5 असे तत्व असतात. हे तत्व त्या ठिकाणी सगळे मिळतात आणि एक वेळेस भस्म होतात. म्हणून 5चा त्या ठिकाणी मेळा अनेक प्रकारचा सर्व त्याचा आहे. म्हणून हे कार्य आपल्याकडे जाईल. या लागी गा कपिनंदना शीघ्र करोनिया प्रयाणा वाचवी बंधू लक्ष्मणा बहु प्रतारणा काय बोलू. लय मोठ्या पाण्यामधून माणसाला पलीकडे जायचं असलं जरा उतरलायला का नाही कथा सांगली समजती. पण जर आत्मज्ञानात घुसली का नाही सगळ्याला कळतंय. कृती म्हणजे साधे नसते कळती कथा. इथं काय वावत आहे कुणाची बोलायला. अधिष्ठान आपलंय त्याच्यामुळे कुणाची वावत नाही. सांग कसं बी. मग त्या ठिकाणी विनंती हनुमंताची गेली. हनुमंता आणि त्या ठिकाणी मी दुःख अवस्थेमध्ये पडलेलो आहे. म्हणून मला ह्या इग्नातून बाहेर त्या ठिकाणी तू काढ. हनुमंता विनंती रामाने केली. ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसेच जुत्पत्ती समग्र ऐकोनी आल्हादे कपिंद्र काय उत्तर बोलत. रामाने सांगितलं, सुसेनने सांगितलं. नवे नवे सगळं दुष्पती म्हणजे वानर सैन्य आहे. यायचा बी एकच त्या ठिकाणी गजर झाला. हनुमंता एवढं जर तुम्ही काम केलं हे कार्य नक्की करीला गेल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून आता तुम्ही कामाला लागा. विनंती हनुमंताची गेली. समुद्र ओलांडोनिया सका जेने पालती केली लंका भेदरा लाविला दशमुखा तो हनुमान देखा सरसावला. हनुमंताने विचार केला मनामध्ये, अंतकरणात विचार केला. म्हणला 400 कोसा समुद्र त्या ठिकाणी पार केला आणि पार करून तिने लंकेमध्ये प्रवेश केला आणि लंकेत प्रवेश करून सगळी ढुंडाळी. कोणाच्या घरी गेला, सूक्ष्म रूप धरलं, कार्य केलं. राजा रावणला भेदर लावला. राजा रावणला भेदर रावसिनी सीताची शुद्धी हनुमंत तो केले. हनुमान साठोपता जीवी सुराद दुबी त्राटिल्या देवी पुष्पवृष्टी केली अवघी निज वैभवी कपिंद्रा. मग निज वैभवी त्या ठिकाणी एवढं कार्य त्या ठिकाणी कपिन आता हनुमंता तुम्ही केलेलं आहे. मग हे कार्य सुद्धा तुम्हाला करण्याकरता कोणता वेळ लागणार नाही. देवाला तर काही कामच नव्हतं. फुलं घ्यायचे आणि त्या ठिकाणी पृथ्वी स्थळावर टाकायचे. हनुमंत त्या ठिकाणी सिद्ध झाला आणि रामाचं कार्य करण्याकरता निघाला. सत्वर जाऊनी कपिपती औषधी आणिला निश्चिती सौमिद्रा उठविला मारुती उदय गबस्ती नयेता. विश्वासातला विश्वास असला तर काम त्या ठिकाणी होतंय. कुणावर बी विश्वास टाकून बी जमत नाही. हनुमंतराय विश्वासी होते, अविश्वासी नव्हते. विश्वास होता म्हणले नक्की हनुमंत जाते आणि जाऊन तिने त्या दुर्ना पर्वतावर जाते, दिव्य औषध घेऊन येते आणि त्या ठिकाणी लक्ष्मण उठवीन एवढी त्या ठिकाणी विश्वास होता. लक्ष्मण उठलिया जान श्रीराम स्वयं आपण निमिषार्धे वदिल रावण राज्य विभीषण स्थापिलं. जेवढं बोलले तैसे चालले त्यांचे वंधावे पावले. मग सांगितलं बाबा म्हणले हनुमंत जाते दिव्य वल्ली आणते. लक्ष्मण उठन. लक्ष्मण उठल्याच्या नंतर परशुरामचंद्र लंकेमध्ये जाते आणि त्या ठिकाणी राजा रावणला मारते. 33 कोटी देवाची बांधोरी सोडते आणि सीता माताला घेऊन येते असा विश्वास बसला. पिटेल सकळांची साकडी सुटेल देवाची बांधवडी आणोनिया अमर कोडी स्वर्गी गुढी उभारली. काय करते मला 33 कोटी देवाची गुढी त्या ठिकाणी आणि बिडी फोडते आणि त्या ठिकाणी अयोध्येला येते. सीताला आणते आणि गुढी त्या ठिकाणी उभारते. गुढी उभारल्याच्या नंतर सगळा आनंदमय त्या ठिकाणी अयोध्येमध्ये होईल. लक्ष्मण उठल्याच्या नंतर हे राम त्या ठिकाणी बोलतात. ऐसा सरसावला वानर करोनी राम नामे भुभुकार काय बोलिला उत्तर श्री रघुवीर
त्याच्यानंतर हनुमंतराय त्या ठिकाणी उल्हास निर्माण झाला. अंगावरले केस टाईट झालेले आणि हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले. प्रश्नाचे उत्तर हनुमंतराय त्या ठिकाणी काय देऊ लागले ती पुढे होत आहे का? लोटांगण श्रीराम चरणा करुणा अनुवादला जाना सावधाय कर गुणंदना विज्ञापन आहे माझी विज्ञापन आहे, प्रतिविज्ञा केली आहे. हे प्रभू रामचंद्रा, मी प्रतिविज्ञा करत आहे, तुझ्यासारखा त्या ठिकाणी पाठी राखा. माझ्या पाठीमागे जर देव असेल मला कोणतं विघ्न बांधू शकत नाही. मग हे कार्य मी करीन. ऐक रामा, ऐक रघुनंदना अशी विनंती हनुमंतराय करतात. स्वामी साहेबडी कोण चिंता दिव्य औषधी समजता मजा सारिका दुता सता जनार्दता इथं तर सगळं घटत आहे. दम, अंकारा, मध, मच्छर हे माणसाला नसून आणि उलसक जर येत असलं जराशी पोती वाचवायला माणसाला. माझ्यासारखा कोणी वाचक नाही, माझ्यासारखा कोणी सूचक नाही. कीर्तनकार बी तसं होतो. गरुमाने हंकाराने माणसं सगळे वाया गेले. तिथं हंकारा निर्माण त्या ठिकाणी हनुमंतरायाला झाला. हनुमंतराय काय बोलले तुम्ही वैत ऐकलं सगळ्यांनी. म्हणले माझ्यासारखा धूत असता राम प्रभू तुम्हाला एवढी चिंता करायची काय गरज आहे? चला प्रभू. ऐके नरवीर पंचानना जनी विकळ करीशी मना तुझे निनामे दिन जना अंगवन जाना धैर्याची. नरवीर पंचनना सिंहासारखा त्या ठिकाणी गडगड गडगड करण्याला तू प्रभू रामचंद्र आणि तुझा त्या ठिकाणी सेवक आहे. आणि मग तुलाही चिंता करायची काय गरज आहे? चिंता केलेल्याची काय गती होती पुढे होऊन ऐकू. तुझे निनामे यश कीर्ती तुझे निनामे धृती विरक्ती तुझे निनामे अगाध शांती आणि पावती रघुराया. तुमचं नामस्मरण केलं तर यश प्राप्त होतंय. कुठे जा तुम्ही, कोण्या कार्याला जा, देवाचं नामस्मरण करा. राम 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 असा जप करीत जा. तुमचं कार्य त्या ठिकाणी चालणार आहे. कार्य करीला जाईल. आणि मरलेला माणूस त्या ठिकाणी उठायची ताकद तुमच्या नामात आहे. मग तुमचं नाम घेतल्याच्या नंतर दिव्य औषधी आणण्या करता किरकोळ आहे असा हनुमंत बोलतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. नामी नाही जन्म मरणा नामी नाही निज पतना नामी सदा स्वानंद घन पूर्ण नामचित घन रघुवीरा. प्रभू रामचंद्र तुमचं नामस्मरण घेतलं तर कधी त्या ठिकाणी मरण येऊ शकत नाही. मरण जरी आलेलं असेल तर नामस्मरण त्या ठिकाणी जातं. रोग सुद्धा असेल तुमच्या नामाने त्या ठिकाणी जाऊ शकत आहे. विघ्न असेल तुमच्या नामाने जाऊ शकत आहे. मग हे कार्य त्या ठिकाणी तुमचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर कधीला गेल्याशिवाय राहणार नाही असा त्या ठिकाणी म्हणतो. अत्यंत झाडमूड पाषाण नामे उद्धरले संपूर्ण तेथे बापुडे मरण कोण श्री लक्ष्मणा चिंतावया. सगळ्याचा उद्धार झाला. कुणाचा जडचा उद्धार झाला, पाषाणाचा उद्धार झाला, झाडाचा उद्धार झाला. कशाने झाला? भरताने त्या ठिकाणी नंदीगर्मावर अनेक प्रकारचं त्या ठिकाणी रामाची सेवा केली आणि सगळा आश्रम राममय बनवला. दगड तिथले ऐकले गेली कथा तुम्हाला. दगड रामराम म्हणत होते, झाड रामराम होत होते, परिसर रामराम झालता. म्हणून तुमच्या नामामध्ये त्या ठिकाणी जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाही रामा अशा हनुमंतराय बोलतात. मुख्य औषधी सकळ जगी नामा अमृत संजीवनी नामे निर्मुक्त भवबंधनी चूडामणी नरवीरा. चूडामणी नरवीरा. प्रभू रामचंद्र सगळं जर त्या ठिकाणी औषधी असेल तर तुमच्या नामातच आहे. इतक्या लांब जायची गरज नाही पण जावं लागेल. कारण का नाम अमृत. नाम अमृत कसं आहे? अमृतावनी देवा नाम तुझे गोड असं त्या ठिकाणी तुमचं नाम आहे. आणि तुमच्या नामाला व्यस त्या ठिकाणी निर्माण झालेली. मग त्या ठिकाणी अपजय होऊ शकत नाही रामा हनुमंताचं बोलणं. कायसे ब्रह्मशस्त्राचे बळ कायसे बापुडे काळ मृत्यूचे मारक सबळ नाम केवळ रघुनाथा. अहो प्रभू रामचंद्र तुमचं नाव जर घेतलं तर तो काळ आहे का काळ गुलाम त्या ठिकाणी होईल आणि त्या ठिकाणी सलाम करून माझ्याजवळ त्या ठिकाणी येईल. आणि चक्र म्हणजे त्या ठिकाणी इंद्र तो सुद्धा त्या ठिकाणी काही करू शकत नाही. असे त्या ठिकाणी तुमच्या नामापुढे सगळे त्या ठिकाणी लीन होतात आणि सगळं कार्य त्या ठिकाणी तुमच्या नामानेच तर हनुमंतराय बोलतात. ऐसे असोनिया स्वामी मजा आज्ञा दिली तुम्ही तरी दिव्य औषधी आणून मी
ज्या दुर्गावतीने लोकी सांगितलं त्या ठिकाणी म्हणले आशे तुम त्या ठिकाणी राम प्रभू नरवीर त्या ठिकाणी तुमच्या नामाने कार्य होते मग स्वतः तुम्ही पण मला त्या ठिकाणी एक पामराला तुम्ही काम सांगितलेलं आहे आणि तुमच्याच आशीर्वादानं काम करण्याकरता मी सावध आहे. हनुमंतराय बोलतात चिंता न करी रघुनाथा चित्ता दुःख निधी सर्वथा चित्तेने बनी बाण हृदय घेता दुःखावस्था निवार. चिंताशी घटे शरीर चित्ताशी घटे शरीर चित्ताशी घटे असं त्या ठिकाणी पापाशी घटे लक्ष्मी हे तीन आहेत. माणूस आहे का माणूस माणसाला चिंता त्या ठिकाणी उभ्या उभी जाते त्याला कुठंच मन लागत नाही घरी मन लागत नाही दारी मन लागत नाही रानात मन लागत नाही चिंता चालती आणि मेलेल्या माणसाला जी चित्ता आहे ही एका क्षणात चालते आणि त्या ठिकाणी लक्ष्मी का लक्ष्मी पाठीमागे जर पाप असेल हा लक्ष्मी त्या ठिकाणी घरात राहत नाही. रामा तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे तुम्ही जगाचे बाप असताना एवढी चिंता करायची गरज नाही रामा. चिंता संचरल्या शरीरी सुखाने देतील भरी लागता चिंतेची लहरी सुरासुरी कापीजे. अहो देव कापू शकत आहे चिंता जर लागली हा शरीर त्या ठिकाणी अनेक पर्यंत क्लेश होते आणि कोणतंच त्या ठिकाणी कार्य आपलं कडीला जाऊ शकत नाही. रामा म्हणून तुम्ही चिंता करू नका तुमच्याच कृपेने तुमच्या आशीर्वादाने मी प्रतिज्ञा करतो आणि नक्की दिव्य औषधाचे काम करतो. हनुमंतराय बोलतात सुखाने दी राजभवन सुखाने दी भोगायतन वा. दारा पुत्राजी जन सुख अवस्था सांगणार कुणाची जो चिंता करतो त्याची आपल्याला काय चिंता आहे जिथं शक्ती असेल तिथं जायचं सेवा करायची सेवाचेच मालक आहेत आपण. सकाळी मेवा भेटला चालले उतरत काय आता तिकट नाहीत पैसे नाहीत कार्ड दाखवलं की एसटी आपल्याला घेते मग आपलं कोणती चिंता नाही मग चिंता कारण नाही. ज्याने चिंता केली का त्याचं शरीर चांगलं राहत नाही ज्याने चिंता केली का त्याची लक्ष्मी टिकत नाही ज्याने चिंता केली का त्याचं कार्य त्या ठिकाणी केलेलं राहत नाही. हनुमंतराय बोलता सुखाने दी धन संपत्ती सुखाने दी सकळ संपत्ती हा. सुखाने दी यश कीर्ती चिंता चित्ती प्रवेशता. चिंताने त्या ठिकाणी सुख प्राप्त होत नाही चिंताने परमार्थ होत नाही चिंताने कोणतं कार्य होत नाही. म्हणून सगळ्याला सांगतो बाबा चिंता त्या ठिकाणी करू नका. सांगितलं लोक खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत सगळा त्या ठिकाणी जाणणार आहे. मग चिंता काय करायची मग हे देवाला काय चिंता करायची गरज होती का. कोण मंत्र आहे बोलतात चिंतेने न साधे योग सुखा चिंता दाहा देख भला नव्हे परमानंदाचे वन समग्र चिंतेने जायले चौपेर. परमानंदाचं सगळं वन आहे का हे त्या ठिकाणी चिंता चालती. माणसाचं परमार्थ होऊन देत नाही स्वार्थ होऊन देत नाही संसार पुढे जाऊन देत नाही परमार्थात पुढे जाऊन देत नाही शरीर करेस होत आणि कवासी मरत काही माहित ना बाबा म्हणून चिंता कुणीच करू नका असं बोलतो ना. परमात्मा श्री रामचंद्र चिंतेने केला किंकर इतरांचा कायचा विचार चिंता दुस्तर श्रीरामा. झालं इकडे सांगितलं म्हणले मी ठोकून सांगायला की बाबा काळी किंवा चिंता करू नका पण इकडे म्हणले जगाचा बाप आणि त्या रामप्रभूने चिंता कुणाची केली लक्ष्मणाची केली. दिव्य औषध आणण्याकरता विनंती कुणाची केली हनुमंताची केली. तसल्या रामाच्या नामाने त्या ठिकाणी संकट नाहीशी होते आणि तो राम चिंता करतो तुम्ही आम्ही झाडाचा पालाय करा बाबा चिंता मला काय करायचं. ते चिंतेचा समूळ जाहो ते तुझे नाम पहाहो एवढा तुझा नाम निर्वाहो महाबाहो श्रीरामा. अरे महाभाऊ प्रभू रामचंद्र तुम्ही चिंता करायची गरजच नाही आणि तुमच्या समोर त्या ठिकाणी तुमचा दूत आहे उभा आहे नक्की कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतराया पुन्हा पुन्हा विनंती करून सांगता ते समूळ चिंता सानुनी पाही स्वस्वरूपी सावध होई सौमित्राशी भय नाही प्रतिज्ञा पाही हे माझी. रामा सावध व्हा असावध राहू नका. लक्ष्मणाची तुम्हाला चिंता पडली तिळवर सुद्धा लक्ष्मणाची चिंता करू नका. आता जातो आणि त्या ठिकाणी दिव्य औषध आणतो आणि लक्ष्मणाला रातोरात त्या ठिकाणी उठतो असे मी त्या ठिकाणी हनुमंतराय प्रतिविज्ञा रामापाशी करतात. आताची जाऊनी सत्वर आणूनी औषधी संभार क्षणे उठविन सौमित्र प्रतिज्ञाचा आचार हे माझी आता जातो रात्र बघत नाही बॅटरी घेत नाही अनेक प्रकारचं कार्य करतो आणि जातो रात्रीमध्ये जातो दिव्य औषधी आणतो लवकर परत येतो अशी विनंती त्या ठिकाणी हनुमंताला केली आणि हनुमंत प्रतिज्ञा करून निघालेले. ऐसे बोलून गोंगागुळा
दाटिले भूमिशी लांगुळ वा. पुढील कथा ती रसाळ श्रोते सकळ परिसोत. सांगितलं त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी रामाचं बोलणं ऐकलं आणि हनुमंतांनी सुद्धा आपली पर्याय सांगितली. आणि आता पुढचं जे कार्य आहे हे आता पुढल्या आध्यामध्ये त्या ठिकाणी होईल. कारण हनुमंतराया कसे जाते, कसं युद्ध करते, दिव्य औषधी कशी घेते, औषधी कशा लागतात, सगळं पुढं रामायण सांगायचंय. दुसऱ्याने काय सांगा पुन्हा चला. एका जनार्दनाचे ताने मुकाळू परिमागो नेने या लागे मज कारणे मुखी घास देणे जननीये. सांगितलं त्या ठिकाणी आईची आणि लेकराची आणि गुरुची आणि शिष्याची. शिष्याने जे दिलं, गुरुनी जे दिलं शिष्याने पत्करावा आणि ते त्या ठिकाणी आपल्या मुखाने खावा. आईने त्या ठिकाणी आईलाच कळत सगळं लेकराची भूक ताण असं त्या ठिकाणी गुरुची त्या ठिकाणी उपमा सांगू राहिली आहे. जे गोड लागे माऊलीसी तोंडीचे काढी ते वेगेसी ओपी बाळकाच्या मुखासी निज मानसी स्नेहाळ. पहिली वय गुरुची शिष्याची सांगितली, दुसरी वय आईची लेकराय आईशी कळवळ्याची जाते कधी लाभाविन प्रीती. वा काय म्हणून लागले, आई असते आई. आई रानात जाती, गोड पदार्थ घेती, तोंडामध्ये आधी खाऊन बघती, गोड लागलं तर कमराला खावती आणि पुन्हा बाळाला आणून खाऊ घालती. जर खाईनाच गेलं मांडीवर त्या ठिकाणी आणि त्याला पाडून त्याच्या मुखामध्ये घास घालती. अशी कृपाळू जनार्दन स्वामी तुम्ही असं त्या ठिकाणी म्हणता. एका जनार्दना शरण श्रुती द्यावे अवधान वा. हनुमान जाऊन आपण औषधीची आगमन जनार्दन करिला. स्वामी सांगू लागले ह्या कथेकडे सगळ्यांनी लक्ष द्या म्हणले. आता काय करीन म्हणले, आता हनुमंत त्या ठिकाणी जाते, दिव्य औषधी आणते आणि आणून त्याने लक्ष्मणाला सुख त्या ठिकाणी रामाला सुख देते, वानराला सुख देते, सर्वाला त्या ठिकाणी सुख देते, अयोध्येला येते. ही कथा पुढल्या अध्यायामध्ये होईल असं त्या ठिकाणी सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्टे